शिवगौरीच्या नंदना गजानना श्री गणराया शिवगौरीच्या नंदना वंदन पहिले तुला. भागम भाग विवाह मंडळ. पळून आलेल्या मुलींना एक वर एक फ्री. देवा महाराजा आज धंदा चांगला होतो रे बाबा. जय भवानी, दुर्गा माता, महाकाली. आले आले मला हाक मारलीत. तुला कधी मी देवीच्या नावाने हाक मारतो का? तुला हाक मारायची म्हणजे मी काय म्हणतो? काय धारासिंग, मारुती माने. चहा ढोसा. अरे वा, आज चहा बरोबर ढोसा. चहा ढोसा म्हटलं मी, चहा ढोसा. नाही तेच म्हटलं, सोमवार असताना आज तू कसं काय काम केलंस एवढं? चहा बरोबर ढोसा कसं काय दिलास? अहो हा हा? नरड्यात होता. आता कळलं. असे तू भाषा बोलीस ना, पटकन लालबागला आल्या का वाटतं बघ. वा वा. आहे काय रे? काय झालं? एक काम करते का? काय जरा असा बोट पकडतेस का? म्हणजे काय होईल? म्हणजे मी असं चहा पिता येईल ना मला. होता नरड्यात आधी. होतं बाबा. आपलं नरडं कुठे आहे? काय आपलं पोरग कुठे आहे? अंथरुणात लोळतोय. मी आला तो. 10 वाजेपर्यंत घोडा नुसता लोळत पडला असतो. काम धंद्याचं काही बघत नाही. रेडा नुसता माजलाय, खातो आयता खातो नुसता. आला रेडा. हमें पता होना चाहिए, हाँ. घोड़ा कितना भी बूढ़ा हुआ फिर भी वो जमीन पर नहीं सोता. अरे खास येते तर मलम लाव ना, काय नसतात. काय तर काय. आणि रेड्या, तू 9 वाजेपर्यंत अंथरुणात नुसता आडवा पडलेला असतोस. कसली एवढी स्वप्न बघतो हा देव जाणे. हो आई इकडे ये, इकडे ये. काय रे? बस 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 बस. आई आज सुद्धा एक गोड स्वप्न पाहिलं. व्हॉट अ ब्युटी. ए आई, काय? खरं सांग, काय? तू काम करताना फार थकतेस ना? अरे वा, बघा हा गाडो माझ्यासाठी मोलकरीण आणतोय. बोलकरी नाही ग मग मासाहेब, आम्ही तुमच्यासाठी एक सून पाहिली स्वप्नात. जागेपणी. अरे वा, काय चाललंय काय? गुटरू गुटरू काय चाललंय? तुमचा मुलगा लग्नाचं बोलतोय. गाडो वयात आला. अरे मेल्या, काहीतरी काम धंदा कर. अहो बाबा, मग तुम्ही कशासाठी आहात? तुम्ही असताना मला कामाची काय गरज? हं. शिवाय माझ्याकडे कला आहे. घ्या, ऐका. अरे डुकरा, एक कला आहे तरी एका मुलीवर प्रेम करतोय. डुकरा तुला लाज कला म्हणजे ती कला नाही हो. मग मी ऍक्टिंग बद्दल बोलतोय, ऍक्टिंग बद्दल. मी आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासारखा अभिनय करू शकतो. अरे खानावर थांबवा रे कोणीतरी. पहाल पहाल तुम्ही पहाल. काय आमिर खानची गाडी पुसताना? नाही बाबा, हा. जिथे पिकतं तिथे विकत नसतं हो. म्हणतात ना, तेच खरं. पहाल 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 डॅडी पहाल. काय? एके दिवशी माझं नाव पेपर मध्ये हेडिंगलाच असेल. 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून. काय बोलताय? नाही तर काय, ह्याचं काय नाही, पेपरच्या हेडिंगला नाव तुझं. आणि हे बघ, मला एक सांग, त्यासाठी ऍक्टिंग कशाला करायला पाहिजे? अरे एखाद्याचा खून करायचा, त्याचा पुढारी व्हायचं, रोज तुझं पेपरला नाव येणार. आणि दोघंही सारखेच. तो माणसांचा खून करतो, हे आश्वासनाचा खून करतात. तुम्ही काय दिवे लावणार आहात? बाबा, दिवे लावण्याचे दिवस आता गेले. आता फक्त ट्यूबलाइट आणि मर्क्युरी. मला कसले सकाळी सकाळी पीजे मारतोय रे. द्या द्या, चला 500 रुपये द्या. घ्या, 500 रुपये द्या. 100च्या किती नोटा म्हणजे 500 रे? साधं गणित आहे हो. हा काय? 100च्या 4 नोटा म्हणजे 500 रुपये की नाही? अरे दांडुकरा, इतक्यासाठी तुला चाटे क्लासेस मध्ये घातलं का रे मी 500 रुपये भरून? अरे राहू दे, आपल्यालाच फायदा आहे ना. 4च सांगायचे, आपले पैसे वाचले ना. हा बरं, काय करणार पैसे घेऊन? मला महालक्ष्मीला जायचंय. घ्या, ऐका, तुमचं पोरगा आता घोडीवर पैसे उधळतोय. अरे घोड्या लाभ नाही वाटत, घोडीवर पैसे लावतो. महालक्ष्मी म्हणजे रेस कोर्स वर नाही हो. मग मी जातोय फेमस स्टुडिओ मध्ये काम मिळवण्यासाठी. नाही, तिकडे झाडवल्यांची भरती पण झाली. तू परवा गेलो होतो ना तुझ्या गाडी? काय काय म्हणालात? नाही म्हणजे तुझ्या गाडी असं गेलो होतो ग. हा, एक काम करा, काय? आपलं पोरगा तर चाललंय ना नोकरी बघायला, तर आरती घेऊन या कशाला? आणि त्याच्या ओवाळा. आणि आरतीमध्ये ना 500 टाका, 500 म्हणजे 100च्या 4 नोटा. 4 नोटा म्हणजे? आपला फायदा आहे ग, वेडा आहे तुला. पण 500 रुपये कसे असतात हे मी विसरूनच गेले हो. हा? काय सांगू तुम्हाला, गेला महिनाभर 500 रुपयाचं तोंडच बघितलेलं नाही मी. कसे असतात तो 500 रुपये? आपली 100ची नोट असते ना, हा. त्याच्यावर जरा मोठे असतात, हिरवे असतात. हा. आणि असे धरले ना वर असे लाईट मध्ये, हा. की गांधीजी असे करतात. आणि मागच्या आठवड्यात तुला 5,000 आणून दिले ना. 5,000? हा. 5,000 त्याच्यातली 3,000ची मी कांजीवरम साडी घेतली. आणि 2,000 रुपये वाण्याला नाही का दिले तुमच्या डोळ्यात समोर? अगं पण ह्या वयात कांजीवरम कशाला पाहिजे तुला? काय धाड काय भरलीये माझ्या वयाला म्हणते मी. हा रेडा आयत बसून खातो, वर गाढवासारखा मानताय, उंटासारख्या फेऱ्या खामोश! बापरे, आला राजकुमार आला परत. एक शब्द बोलू नकोस. हा. तुला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नकोस. आपले वाचले पैसे. पण कृपा करून मला
जनावरांची नावं बोलू नकोस काय हो बाबा आई तुम्हाला काय राणीच्या बागेत भेटली काय म्हणालास? नाही म्हणजे लग्ना अगोदर तुम्ही राणीच्या बागेत भेटायचा का नाही म्हणजे इतकी जनावरांची नावं घ्यायची म्हणजे काय खायची गोष्ट आहे. हो हे जनावर मला लालबागला भेटलं. काय काय म्हणालात? नाही नाही, म्हणजे ही लालबागला राहायची ना. हा, लग्नानंतर 8 दिवसांनी आम्ही राणीच्या बागेत भेटलो होतो. अस्वलाच्या पिंजऱ्यासमोर उभी होती ही. अस्वलाच्या नाही काही मग? गेंड्याच्या. तो गेंडा होता मग? तरी म्हटलं गेंड्याला केस कसे तेव्हाच मला कळलं यांच्या डोळ्यात डिफेक्ट आहे. द्या ताडी. म्हणून तर तुला पसंत केलं ना. काय म्हणालात? डिफेक्ट म्हणून पसंत केलं. हा. खोटं बोलताय ना बाबा. तुला माहित नाही तुझे बाबा लग्न अगोदर मला प्रेमपत्र पण लिहायचे. काहीतरी फेकते अजिबात. मी काय एक टेलिग्राम पाठवला होता. फादर सिरियस स्टार्ट इमिजिएट. बाबा तुला प्रेम पत्र सुद्धा लिहायचे वॉट अ जोक. जोक नाही, जोक आता करतात माझ्यावर. पूर्वी कविता पण करायचे नाही का हो? विचार काय कविता आहे ना. मी काय कविता आहे का? आणि विचार काय कविता करू. एक होती सुंदर, एक होती गप्पा बसा. एक शब्द काढू नका. तुम्हाला बघते मी नंतर. तुला 500 रुपये हवे ना? 500 रुपये हवे ना? हो. मी तुला 500 देते, वर 50ही देते. काढा 500. तुम्ही काढा. गेले रे गेले. कमाल. हे काय 100चे 4 नोट आहेत? 100च्या 4 नोटाच पाहिजेत मला. हा, हा, बरं, बरं. पाचशे. हा. 50 द्या. कसले आता? टिप. हे घे. जा मजा कर, जा मजा कर. तोपर्यंत मी यांच्याकडे जरा बघतेच. तू आला परत आला परत आई आला. आई बाबा आहे ना काल तुला म्हैस देखील बोलले. काय म्हैस म्हणाले? गेले कुठे? कोण हाक मारताय मला? कुठून? वाटलं गिरायकाला. ते काय नाही कोण नाही. हा? आज जा गिरायकाला असणं जा. आज जा. मला बघते ते गिराईक जाऊ दे. तुमची खांडोळीच करते. आपणशील आज जा. या आता भागम भाग विवाह मंडळ हेच का? हेच युवराज हो इकडे या ना या बसा एकच खुर्ची आहे, एकच जमिनीवर बसा. काय काम काढलंय? म्हणा लग्न कलायचं आहे. नाही त्याला लग्न असतं म्हणायचं. हा अच्छा लग्न करायचंय. हा करू हा. काय नाव तुमचं? लितिक लोशन बघा. लोचन. अरे मग तुम्ही मेडिकल स्टोअरला जा ना. इकडे काय? त्याला रोशन असतं म्हणायचं. ऋतिक रोशन. ऋतिक रोशन. हे माझं ओपन ना ओपन बघा. ओपन टोपण नाव असं म्हणायचं. अच्छा टोपण नाव. हा. मग यांना घंटा पाहिजे. ऋतिक घंटा. हा करू तुमचं लग्न. पण माझी फी 1000 रुपये माहितीये ना. अरे. पैसे कोण देणार? यांच्या थोपडावर काय वाटत नाही. हा बरं बस राहून मोजले कशाला. हा बरं आता यांना मुलगी बघतो. हा एक रजिस्टर मध्ये बघतो. सावका सावऱ्या पण नको ना. मुली म्हटलं थार काय करतो. थांबा जरा. मुली 7 नंबर अल्बम मध्ये तुम्हाला फोटो दाखवतो तिचा. तिकडं सेम दिसणार मोठा नाही तिकडे इकडे दिसणार. दाखवतो बसा. हा बघा मुली म्हटलं तुमचा प्रॉब्लेमच होतो. धाड सगळं पाडते तुम्ही. कंट्रोल नाही कसं तुमचं. हा हे बघा. या मुलीचं नाव काय? हा हिचं नाव अंगण. मंगल. बरोबर तिला हंगळ आहे. मंगळ. हा यांचा वीक पॉइंट कळला मला. हो मंगळ चालेल. हा. बुधवारी चालेल. बापरे हा याचा बाप निघाला. नाही म्हणजे बुधवार चालेल ना. चालेल लंगडी चालेल रुडी चालेल तोत्री पलेल पलेल. तिकडे जाऊ नका. तिकडे लालबाग आहे. हा अंगमग. लालबाग आहे. हा इकडे पुणे आहे. बरं आहे. हा या बाबा कळलं याचं सगळं. हा तर तुम्हाला मुलीची माहिती सांगतो. मुलगी 7वी नापास आहे. चालेल. हा घरकाम जेवणकाम एकदम फर्स्ट क्लास. चालेल आई वकील. अरे वा. चालेल. बाबा डॉक्टर. अरे वा. हा तर मी त्यांना सगळं कळवतो. त्यांना तुम्हाला चालेल हो. त्यांना चाललं पाहिजे ना. बरं तुमचा मुलगा काय करतो? हो हा माझा मुलगा नाहीये. हा तुमचा मुलगा नाही. नाही, काहीतरी- काय ते दाढी इकडे लावा. तुमच्यावर काय दिसेल बघा. अहो हे आपल्या थोरल्या पिशव्यांचे धाकटे चिरंजीव. अच्छा हो. बरं
काय अरे तुम्हाला गंमत सांगतो, यांची 200 एकर जमीन आहे. काय सांगताय? हो आहे ना रे. हाय हाय गडगंज संपत्ती आहे. हो. हाय हाय चांगल्या बागायती शेती वगैरे आहे. हाय हाय फक्त त्यांना एक राजकुमारी नाही हो. हाय हाय काय नाही नाही हा तर नाही त्यांना एक गोंडस वधू हवी आहे. चालेल चालेल. मग या गुंडाचा फोटो द्या मला. हा नाही, नाही ह्या गुंडस मुलाचा फोटो द्या. हा. मग त्यांना पाठवून बघतो मी काय ते. बरं बरं. ताई तला मला नग्न तला येत आहे. शी! हा, एक काम करा. तुमची राजघराण्याची गादी आहे कुठे? अहो आमची गादी निजामाबादला आहे. अच्छा हा. अच्छा. पानाची? अहो पानाची नाही हो. मग? पानाची गादी नाही, मग राजगादी. राजगादी. हा मग. हा बरं बरं. एक काम करा, मी त्यांना सगळं कळवतो हा. आणि मग तुम्हाला नंतर निरोप देतो. बरं बरं. हा? ताई तला मला नग्न तला येत आहे. लग्न करू? कोणाला बोलताय? तुला नाही का बाबा सांगत आहे तो? लग्न करू आपण. तुम्ही आता उद्यापासून घोड्यावर बसायची प्रॅक्टिस ठेवा. आम्ही दल्लोत बत्तो डोल्यावर बघा दुगलुक तुगलुक 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 तुगलुक. खोट्या नाही हो, खऱ्या 4 पायाच्या घोड्यावर बसायला सुरुवात करा. हा आणि या आता, बरं येतो आम्ही. या आता. आलो ना नाही या आता म्हटलं. आलो ना या आता. या आता हा, या. बघा. चला जरा चहा पाणी घेतला तसं बरं झालं नाही असतं. चहा नको, खरंच नको चहा. चहा पित नाही आम्ही मग आम्ही दूध पितो दूध बापरे, एवढे मोठे झाले अजून बाटलीनं दूध पित आहे? बाटली आंघोळ करायची आहे? बाटली दूध प्यायला आहे अच्छा मागणी. हम बाटली हा वाटली. नाही 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 आमची. हा चला. काय झालं? काय झालं? या कोणत्या संस्थांच्या राजकुमारिका नाही त्यांचा विचार तुम्ही अजिबात करू नका. का तुम्हाला तुमचं खानदान घाण ठेवावं लागेल. अहो काय बघा, एक थोडा तोतरेपणा सोडला ना, बाकी सगळ्या बाबतीत उजवे आहेत ते. आता कते बोलला मग? ठरलं काय? पक्क धरलं नग्न तलीन तर याच मुलीशी तुम्ही लग्न नाही करू शकणार, ती मुलगी नाहीये. काय? नाही, काय? म्हणजे मुलगी आहे हा. पण ती सिने अभिनेत्री आहे ना, अमिषा पटेल. कतेल पटेल अमिषा पटेल. अहो, आई तला मला या मुलीशीच नग्न तला येत आहे नाही तुम्हाला करायचं असेल हो, पण तुमच्याशी लग्न करायला अमिषाला पटेल. चला नाही घेऊन जाय ना, घेऊन जा. चला, युवराज, तू चला, तर युवराज, बसायचं चला. होते. अय्यो तात्या या कोणत्या संस्थांच्या राजकुमारिका या संस्थानाचे नाही हो, हे आमची शेजारी आहे. शेजारच्या संस्थांच्या चालेल चालेल नाही, नाही, आमचं झंझण नाही. शेजारच्या आहे हा. अहो यांचं लग्न झालेलं दिसत नाही. तुमचा नंबर वाढला वाटतं. अय्यो तात्या हे कोण म्हणते मी अय्यो जोकरच वाटते की हो घोर अपमान, घोर अपमान. आमच्या युवराजाला जोकर म्हणते. अहो नशीब तुमचं जाणं ती नोकर नाही म्हणाली. युवराज चला तुम्ही. नाही मला या मुलीशीच लग्न तला युवराज, ऐका माझं युवराज. नाही मला या मुलीशीच लग्न तला येत तुम्ही चला. आहे नाही मला या मुलीशीच लग्न तला येत आहे तात्या हा. प्रसाद घ्या की हो देवाचा लग्न ठरलं? नाही हो. अच्छा हा पण तेव्हाचा प्रसाद. हा. हा वा वा ये ये. तात्या हा बाबा. तुमचं ते दिसत नाही की हो हा काय? म्हणजे तुमचे ते हा अच्छा काकू काकू. अयो, काकू माहित असतो मग? तुमचं ते खामोश. रवी हा, कुठे तो. दिसत रवी बाहेर गेला. ए सोबा आला गिरणीचा भोंगा वाजला. तू अयो घरी येऊन सोड की आप्पा आवाज येत असत जा, जा. येते बघा अरे तात्या त्या दोघांचा प्रसाद राहिला. काकूचा पण घ्या हा घ्या घ्या. चला चला येते बघा तात्या चला बाबा सकाळचा नाश्ता झाला. बाप रे, डोंबिवलीत दरोडेखोर पसार. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दरोडेखोर लुंगी घालून दरोडा घालताना अर्धी लुंगी वर ठेवतो. रडत होता. काय टायमिंग आहे. नमस्कार काकू. हे मराठी माणसाचं इथेच चुकतं. बघा आता मुंबईत राहून ह्यांच्याकडे आपलं शिकलं पाहिजे. आता बघा लुंगी खाली करा. हे आधी पहिलं शिका. त्याच काय असतं की ते लुंगी वर केल्याशिवाय फोर्सच येत नसता. आता काकूच्या चायने तरी फोर्स येतं का बघता मी. हा बघा बघा आला फोर्स आला तर आपल्या घरी जा. हो घरी जा, इथे नको. काय त्याच्या म्हणजे साखर पण नसतं. अहो, साखर कशी असणार, हल्ली मुंग्यांना साखर मिळत नाही, तुम्हाला कशी मिळणार. बरं धंदा पाणी कसा चाललाय? आता धंद्याचं म्हणाल तर ठीक चाललं वा, बघा, वा. पण ते पाण्याचं म्हणाल तर ते नळाला आमच्या पाणीच येत नसता. तुम्हाला पाणी पाहिजे कशाला? 8 दिवस आंघोळ करता कुठे? काय
घातला. नाही 8 दिवस तुम्ही बाहेर असता ना आणि घरात काय एकुलती एक पोरगी. तिचीच तर काळजी असत. नाही नाही तिची काही काळजी करू नका. तिची काळजी करायला चाळीतले सगळे तरुण हजर असतात. आणि त्याचंच तर काळजी असत. त्याची काही काळजी करू नका. त्याचं काळजी करायला आम्ही असतं. काकू तुमच्यासारखे शेजारी लाभलं हे आमचं नशीब असत. पण तुमचं ते मवाली कोण? ते मवाली त्याची वाईट नजर असता. काय हो माझ्या पोराला मावाली बोलताय? आपल्या पोराला मावाली बोलतोय टॉमी छू छू हा छू जा जा चाव चाव चाव. माझ्या मुलाला मवाली म्हणतो. आधी तुझ्या त्या भटक भवानीला सांभाळ. भटक भवानी हो ते काय असत? ते काय असतो तुझं स्वभाव असतं. सोबाला भटक भवानी बोलता. काय करता रे ते? काय करता? काय करते? अरे माझ्या देखण्या मुलावर लाईन मारते. लाईन मारता? बघतोच मी. काय कशी लाईन मारते ती? अरे 8 दिवस आंघोळ न करता गावभर नुसती फिरत असते लाल पावडर लावून. लाज शरम वाटत नाही तिला? आधी लुंगी खाली करा घाणेरडी मेली. लुंगी म्हणता? तुझी मुलुंगी. हा? तुझी मुलगी हा, हा. घाणेरडी मेली. माझ्या भोळ्या बाबड्या मुलाला गटकवायला बघते ही. गटकवायला? हो गटवायला. हा गटवायला काय चाललंय तुझं? लुंगीचं मुलुंगी मुलुंगी सगळं. हो का माझा ऐका. तुम्ही घरी जा थंड डोक्याने विचार करा आणि तुमच्या गावातला एखादा मुलगा बघा तुमच्या मुलीसाठी. काय काळजी करू नका तुम्ही. नाही तर तुम्हाला नाही सापडला ना तर घाबरता कशाला? अरे आमचा धंदा तोच आहे ना. धंदा? हे बघा ना काय बोर्ड बघा ना बघा बघा बघा. हा भागम भाग विवाह मंडळा. हा पालून आलेली मुलींना एक वार एक फ्री. हम्म. हे काय असता? म्हणजे एक वर गेलं की एक फ्री. काय गरज नसत. आमच्या जातीमध्ये काय कमी तरुण पोरग नसता. ते तुमच्या जातीतलं वर गेलं की आमच्या जातीतलं फ्री. करता लुंगी खाली करा. चाय करता. कसली आपली पितो कशी तरी. साखर नसत. काय करणं तरी पितो. दूध नसत. तरी पितो. पावडर नसत. तरी पितो. पाणी सुद्धा नसत. चला चला चला. चाय करता. हा. लुंगी खाली करा. तुझ्या टाळक्यातून घालते पशी. चालता हो माझ्या घरातून. चाल तिकडे. फुकटची चहा पितो. नालायक. नरड्यात फुकटची चहा ओतली. अक्कल आहे काय? तुम्हाला अक्कल आहे का? एवढी चांगली चहा करते तरी असं बोलतो. काय बोललात? ना ते आपलं त्याच्या समोर काय बोलत होता तुम्ही? त्यात उगत काय. गप्प बसा. मी काय म्हणतो माहितीये का? इकडे 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 इकडे. काय त्याचंही बरोबर आहे ग. काय म्हणजे रागू नकोस हा तू. अरे बाबा माझ्यावर राग काढते काढते. खरं सांगू का? आपला पोरगा आहे ना तो त्याच्या पूर्वीवर लाईन मारतो. कोण? आपला डुक्कर. डुक्कर हो डुक्कर आपला. तो तिच्या घोडीवर लाईन मारतो. घोडी म्हणजे अच्छा घोडीवर हा मग मुलीवर हा. अरे कर्मा हे कधीपासून? तुम्हाला कसं कळलं? काय काल त्याच्या खिशात मी हात टाकला ना हा एक चिठ्ठी सापडली. अजून तुमची चोऱ्या करायची सवय गेलेली नाही. अगं पण चिठ्ठी सापडली ना. पण दाखवा ना काय लिहिलंय चिठ्ठीत. वाचा 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 सांगतो थांब. आहे चिठ्ठी माझ्याकडे. वाचा वाचा वाचतो हा. वाचा 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 ना वाचा 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 एवढी वाचा केला कसं वाचणार मी? जर थांब ना 2 मिनिटं. वाचा. कोमल जीवा. ईश्वर तुला इच्छा करायला. कोमल जीवा म्हणालात ना तुला कोण कोमल म्हणेल? मग तुला म्हणेल माझ्या कोमल कोमल नाही माझ्या कोबी जीवा. काय? वाचतो वाचतो. वाचा 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 हा वाचा गपचूप. जरा वाचा कम कर ना. किती मागे बसून आले. वाचा काय म्हण? नाही काय वाचतो. कोमल जीवा तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला रात्रभर झोप लागेनाशी झाली. तरीच म्हटलं हा रेडा इतका वेळ अंथरुणात काय करत असतो? काय करत असतो देवझाडी अंथरुणात इतका वेळ? मी पण असं काय कधी कळलं नव्हतं लहानपणी. वाचा पुढचं वाचा. हा तुला माहित नसेल म्हणून तुला सांगतो. माझी आई हा काय? वाचा ना पुढे. अहो वाचा ना. माझी स्तुतीच लिहिली असणार. माझा लेख आहे तो. गुण्या गोविंदाने मी त्याला वाढवलाय असा. वाचा ना काय लिहिलंय. वाचा वाचा माझ्या. नको ग. का नको कशाला? नाही वाचा हो. माझं कौतुक केलं असेल जरा वाचा. वाचतो. तुला गोष्ट माहिती नसेल तर सांगतो. माझी आई अहो वाचा ना पुढे. काय कशाला झपास झाला? एवढं कळलं ना तुला? वाचा नाही तर दुसरा कप टाळक्यात फोडीन आता हा. वाचतो. माझी आई म्हणजे आगीचा बंब आहे.
काय म्हणाला रे डुकरा? ये तू बाहेर ये आता. तुला त्या आगीच्या बंबात घालते आणि तुझ्याबरोबर तुझ्या बापालाही घालते आणि बुकल बुकल बुकलून उकळते. पुढे वाचा. आता बंबात मला घातल्या बुकळल्यावर मी कसं बोलणार? वाचा म्हटलं ना, वाचा वाचा. वाचतो. माझी आई म्हणजे आगीचा बंब आहे. आईचे वडील रानडुक्कर, आई अस्वल, चुलत भाऊ गेंडा, बहीण उंट, हा? चुलत बहीण उंट म्हटलं. हा. आणि माझे वडील साने गुरुजी. साने गुरुजी नाही, वटवागुळ. नाही असं त्याने लिहिलं ते सांगतो मी. येऊ दे त्या कावळ्याला, दाखवते त्याचे डोळे काढून हातात देते त्याच्या. वाचू का ठेवू? वाचा. हा वाचा. आज संध्याकाळी मला नळावर भेट, माझा आवडता ड्रेस घालून. मी पण तुझी आवडती लुंगी घालून येतो. लुंगी? अच्छा. आणि जरा नळावर येताना आजूबाजूला बघ, कारण माझी आई म्हणजे डोमकावळा आहे, ती बघत असेल. तुझा लाडका रवी. लाडका? हा लाडका नाही, हा पार वेडा झालाय. या वेड्याला मी आता ठार वेडा करून ठाण्यालाच पाठवते. ती बापावर गेलाय कार्टा कुठला. हे पत्र वाचून काय झालं? अहो काय करताय? झाला आपण वेडा झाला बहुतेक माणूस. अहो काय करताय? काय करताय? बस ना. ह्यांच्यात पण शिरला वाटतं देवानंद. काम हो. बस ना. मी जाते कामात. बस ना. मला काम आहेत. बस ना. अहो मला काम आहेत ना घरात. बस ना. मला काम आहेत ना घरात. बस ना. तुला खरं सांगू, आज हे प्रेमपत्र वाचलं आणि मला आपले पूर्वीचे दिवस आठवायला लागले. कुठले हो पूर्वीचे म्हणजे? ओ दिन याद करो, टिटडे. चुप चुप के मिलना, ये मिलके बिछड़ना, ओ दिन ढिंटॅक ना. ते दिवस आठवायला लागले. आठव काय? किती वर्ष मी तुझ्या केसात गजरा नाही घातले. मोगऱ्याचा वासच विसरले मी. तुला आठवतं एकदा आपण चोरून नाटक बघायला गेलो होतो साहित्य संघात? हा, तुम्हाला फुकट तिकीट मिळाली होती. आपलं नशीब एवढं चांगलं होतं, नाटकात बरेच ब्लॅकआउट होते. पहिल्या ब्लॅकआउटला तुझा हात मी माझ्या हातात असा धरला. काय तू ईशा नाही बोलली होतीस, त्या तुम्हाला बरं वाटलं. गप्प बसा. हे बघ, अजून मला तो स्पर्श आठवतोय. नाटक संपलं आणि मग आपण पाणीपुरी खायला गेलो चौपाटीवर. ही पाणीपुरी अशी खाता का? नाही, पुरा होता ना तो. मला वाटलं भीक मागायला गेलो. तसंच आपण आज करूया. काय? चुप चुप के मिलना, ये मिल के बिछड़ना. बापरे, मला तर तुमची भीती वाटायला लागलीये. त्या रवीचा वेळ बघून तुम्ही पार वेडा झालेला दिसताय. आला गेंडा. छू. मी आगीचा बंब काय रे? कोण मूर्ख तुला आगीचा बंब बोलला? ये. तुम्ही बाबा? नाही रे बाबा. तू बोललास. मी आई शपथ खरं सांगतो, मी हे बोललोच नाही. बोलायला कशाला पाहिजे? पत्रात लिहू शकतोस ना. ऐकलीस काय? मला कुठे येतं पत्र लिहायला? हा? पत्र लिहायला येत नाही आला? तुला पत्र, तू शोभाला पत्र लिहिलं नव्हतंस? वाट लागली. काय रे, केव्हापासून चाललंय? गेल्या 2 वर्षापासून. 2 वर्ष? वर तोंड करून 2 वर्ष बोलतोय. हे 2 वर्ष इथे चाललंय आणि आज आपल्याला इकडे कळतंय. अरे डुकरा, अरे माकडा, तुला लाज नाही वाटत? 2 वर्ष झाली तू आम्हाला आज हे सांगतोय. अरे रेडा काय, माकड काय? गप्पा बस, तू एक शब्द बोलू नकोस. अहो बघा, बस आता मी माझ्या भावाला तार करून बोलवते आणि त्याच्या मुलीशी याचं लग्न लावून देते. फायनल. मला लग्न करायचं नाहीये. लग्न तू काय तुझा बाप करेल? चालेल. काय चालेल काय? आपलं लग्न असताना कसं चालेल? हा. आहे की नाही? अरे हे नाकी एक सांबात्र नाकीनं वालाय. काहीतरी बोलू नका. आत्ताच्या आत्ता मी माझ्या भावाला तार करून बोलवते आणि त्याच्या मुलीशी तुझं लग्न लावून देते. फायनल. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. अय्यो हे. शोभा, दिल मेरा हर बार ये
सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. अय्यो हे अरे मी स्वप्नात तर नाही ना. ए मला चिमटा काढ ना. या की. मी तर जागा आहे. आइए आइए आइए. अय्यो अय्यो, पण आता तुला इथे आई कशाला पाहिजे? आई हाँ? आई नहीं ग तू. वो आए हमारे दर पर, खुदा की कुदरत है. वो आए हमारे दर पर, खुदा की कुदरत है. कभी हम उनको, कभी अपने घर को देखते हैं. माशाअल्लाह माशाअल्लाह. रामनल्ला रामनल्ला. भाषा काय कळत नाही बाबा. आज सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला. अरे पण हा तर चंद्र आहे. अय्यो चटक चांदणी आहे. आई तू कब आई, म्हणजे केव्हा आई, कभी आई. आई 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 ही माझी आई आणि ही शोभा. ही शोभा ही माझी आई. आई आई ही शोभा ओळखतेस ना हिला. हो डुकरा. मला ओळखलं नाही वाटत, अजून ओळख करून देत नाही. विश्वमय मला तो गडी समजलं वाटते. बाबा बाबा ही शोभा. हा आणि मी कोणते सांग. हे माझे बाबा. हा. अय्यो हे तुझ्या आप्पा असत. हो. आप्पास तुम्ही असं नाही केलं असतं. अय्यो स्वामी अय्यो आम्ही बाबा. हा. काय ग कशी आलीस. कशी म्हणजे काय? चालत आली की हो. चालत आली. अरे वा. काय खटाळ सासून नाटाळ असून. काय म्हणालास. म्हणजे मी आज पिक्चर बघणार आहे. काय? खटाळ सासून नाटाळ असून. काय काम होतं तुझं. आपलं अगं अगं आल्यावर काय ओरडतेस. जरा तिला चहा पाणी दे, मग फराळ दे. हो हो तिला चहा पाणी देते, फराळ देते, मग तिची ओटी भरते. आणखी काय करू. अय्यो एक काकू काय म्हणत असत? ती म्हणते आधी तुला चहा दे आणि मग कांदा पोहे. हा कांदा पोहेला मराठीत ओटी म्हणतात. अय्यो चालेल, मला मराठी डिश फार आवडते. फक्त मराठी डिश आवडतात की मराठी मुलं पण. अय्यो जाऊन दे, मी जरा फ्रेश होऊन येतो. हा हिला काय करणार भाषा. यंदा नांद शोकावर थंडी कुडकुडते. हा हो ते कोण उचलणार. तू काय नाही नाही, मी म्हटलं उचला आमच्या- ते तू मला सांग उचल, मग मी उचलतो. हा थंडी कुडकुडते. तुम्हाला कुडकुड होते आतमध्ये. थांबा. अर्र! तुमच्याकडे नंतर बघते मी. तसे आमचे बाबा फार हुशार आहेत हं. आपल्याला एकांत मिळावा म्हणून कसे फुटले बघ. नाही तर आमची आई अजिबात डोकं नाही आईला. कोणाला डोकं नाही म्हणालास. बाबांना ग. हा बाबांना. बघ बघ कशा 25 वर्ष संसार करते या माणसाबरोबर. ते माझं मला माहित. दुर्दैव बाबांचं. काय नाही, म्हणजे सुदैव बाबांचं. म्हणजे त्यांना तुझ्यासारखी बायको मिळाली. बरोबर. काय म्हणालात. काय झालं आईला. आई बाबा तुला बोलवत आहेत. मला. हा. अरे काय? हा कैकू नाही येते. काय हो? उगाचच. हा काकू म्हणतात ते तुला. काकू. काकू मला ते कसे म्हणतील. ते माझ्याशी बोलताना काकू काकू करतात. मला काकू कसे म्हणतील ते. आता सगळे तुला काकू काकू करतात म्हणून ते म्हणते ते सुद्धा काकू करतायत. अरे अरे नाही रे बोलवा. तू काय काहीतरी बडबडतो. आधी तिला बाहेर घालव. ए, तू जिथं आहे, बोलत अरे आहे ना. आधी तिला बाहेर घालव. हा, ती माझ्या देऊ, डोळ्यासमोर देऊ. नको. हा आईच्या तावडीतून सुटका म्हणजे वाघाच्या जबड्यातून शेळीची सुटका. अय्यो तुझी आई वाघ असत. वाघ तू आमच्या घरात येऊन वाघ मग कळेल. अय्यो पण आज तू एकदम स्मार्ट दिसत. चल मस्का लावू नको. ये मी तुला कशाला मस्का लावेन. तुझ्या काळ्या बापाला नाही मस्का लावणार. अय्यो राम पाप तू माझ्या आप्पांना काय म्हणालास. आता काळ्याला काळा नाही म्हणणार मग काय म्हणणार मी. अरे पण तुझे 22 सासरे असते ना. अरे हो. ए सॉरी हा विसरलो विसरलो. ए पण तू काल संध्याकाळी का नाही आलीस. मी किती वाट बघितली. मी तुझी लुंगीवर होतो ना मी. अय्यो काल आप्पा घरीच असत. पण आज आपल्या ठरलेल्या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता लुंगी घालून भेटायला ये. मी तुझी वाट पाहिन. हो. बाबा अप्पा अप्पा नमस्कार नमस्कार कर. पाय पडते मामंजी. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आ? हिला काय करणार मराठी भाषा. यांचं नांद वंगड खडा खडा 4 मुलकुंडा 4 मुलकुंडी. अय्यो लावतो लावतो हा. देशाच्या लोकसंख्येला हातभार लावतो. अय्यो काय बोलत असतोस तू. तुला काही समजतं की नाही. काय ए, अजून ए, ए, पाय पाय पाय. पाय पडते काकू. राहू दे. काय ग कधी जाणार आहेस. अच्छा येते मी परत. परत कशाला येते. काही गरज नाही तुझी.
परत जर माझ्या रवीला भेटायचा प्रयत्न केला तर तंगड्यात सोडीन. मग तुझ्या जातीतला पण नवरा मिळणार नाही तुला. रवीशी लग्न करते. यू काकू, पण माझं रवीवर प्रेम असतं. प्रेम असतं? अरे गधड्या, तुलाही कळत नाही का रे? हिच्याशी लग्न केलं ना तर आपल्या 7 पिढ्या नरकात जातील. जेव्हा बाबांनी तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हाच आपल्या 7 पिढ्या नरकात गेल्या. काय करून काय हसताय? खोकला खोकला. तुला बघते. चालती हो आधी, चालती हो म्हटलं ना, नाही तर तंगड्या तोडीन आणि तुझ्यावर त्याच्याही तंगड्या तोडीन. गेट आउट. शोभा शोभा लग्न करते माझ्या मुलाशी. अगं किती बोले, बिचारी रडत गेली ना. रडत गेली? मग तुम्ही जा तिच्या मागे. बरं, कुठे चालणार? तुझे डोळे पुसायला. बसा बसा तिकडे गपचूप. आप्पा आप्पा. बसा. शोभा असं काय ग करते तू? सॉरी सॉरी सॉरी. एवढी काय चिडायला झाला मम्मीवर? मम्मीच्या तर्फे मी सॉरी बोलतो. आता तर झालं? म्वा, म्वा. ओके ठेवतो. क्या रवे भाई? हो मुन्ना तू? हा, आणि मी पण. अरे ये 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 ये. अस्सलाम वालेकुम. अरे वालेकुम अस्सलाम. ये जय महाराष्ट्र. बस बस बस. आणि तू उभा राहा. बोल. मग दुबई वरून केव्हा आलास? अरे यार 3 दिन से आया हूँ, लेकिन तेरा पता ही नहीं. और तू साले नुक्कड़ पे भी नहीं. क्या लफड़ा क्या? बोल. अरे तेच रे, शोभा प्रकरण. क्या हुआ? ते रव्या घरी कळलं की काय? हो रे. अरे ती वेगळ्या जातीची आहे ना, म्हणून आई संमतीच देत नाहीये. आईचं सोड रे, पण तिचे ते बाबा आप्पा आप्पा अप्पा ते सुद्धा लग्नाच्या विरोधात आहेत. या अल्लाह, ये साले कमबख्त बूढ़े अब भी जात पात लेके बैठे. इनके तो जात का मैं बैदा मारू. थांब, आपण असं करू. हाँ बोल. मुन्ना, आपण शोभाला पळवून नेऊया. वा ये. आणि मग मी काय करू? अरे तुझ्यासाठी तर चाललंय ना सगळं. अरे गाढवा, पण मी खाणार काय आणि राहणार कुठे? ए बेड़ो, उसका टेंशन लेने का नहीं. अपन है ना, अपन साला तुम दोनों को ना दुबई लेके जाएगा क्या, और उधर तुम दोनों को सेटल करेगा. मस्त पैकी मुंडी कट पासपोर्ट बनाएगा तेरा मैं. हाँ नको रे बाबा, तुझ्या दुबईला लांबूनच नमस्कार. अरे तिकडे भर दिवसा एन्काउंटर व्हायला लागलेत. काय रे, अरे बाबा कोणाशी बोलतोय? काय नाही बाबा, हे माझे मित्र कॉलेजचे. हे कॉलेजचे मित्र? बापरे, हा बरीच वर्ष नापास झाला वाटतं. हा बाबा, हा. हा राजा शिंदे, ह्याचा हॉटेल आहे. हाय हाय हाय. नमस्कार. आणि हा हा अपन हा अपन अब्दुल नारायण हा. डिसूजा उर्फ मुन्ना. अरे बापरे, राहून दे, राहून दे. एवढी 3 नावं कशाला एकदम? बरं, हा काय करतो? ह्याचा धंदा आहे. हा धंदा करतो दुबईला? हो म्हणजे बिझनेस, दुबईला बिझनेस. अच्छा, बिझनेस बिझनेस. मग इथे कशाला आलाय? अबे वो अपना पुराना दोस्तों को मिलने आया ना मैं. अच्छा अच्छा. हाँ फिर. अच्छा. हाँ मग तुम्हा दोघांची लग्न झाली आहेत? आमची सेपरेट सेपरेट. सेपरेट वे. आम्हाला कोण देणार आहे मुलगी काय? अरे कशाला काळजी करताय? अरे माझं ऑफिस तेच आहे ना. मस्तपैकी तुम्हाला वेगवेगळ्या बायका देतो आणून. फक्त माझे 1000 रुपये फी, एवढं लक्षात ठेवा. हो बाबा, हे माझा मित्र आहे तो. 50 कमी घेऊ. बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो हा. की ह्यांची आहे ना बाहेर लफडी आहेत. हा. सांगतो रे, सिगरेटचं पण सांगतो. हा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्यांची बाहेर लफडी सुद्धा आहेत आणि ह्यांच्या बायका आहे ना वेगवेगळ्या जातीच्या आहेत. आणि अरे. तुम्ही हा आपल्याच जातीची घेऊन बसलात. अरे भाई जरा खुलकर बोल ना यार. अपन का भी टाका भिडेला है ना. अरे असं नाही सांगितलं राजा. ना मी, फिर? सांगितलं ना मी की तुमच्या बायका वेगवेगळ्या जातीतल्या आहेत. तसं नाही राजा. मग? काय समाजाची बंधनं असतात, मर्यादा असतात, संस्कृती आपली सगळी पाळावी लागते. पण मी काय सांगतो बाबा, तुम्ही मला सांगा, आता या कॉम्प्युटरच्या युगात कोण तुमची संस्कृती, परंपरा, बंधनं पाळत बसतोय? हाँ. अरे पण कॉम्प्युटर बनवलं कोणी? माणसानेच ना. लेकिन बाबा देखो अभी अपना ये जो भेजा है ना बहुत अभी हटेला है. पहले ही बोल देता हूँ मैं, ये 2 प्यार करने वालों के बीच ये जात पात का दीवार डालना कोई अच्छी बात नहीं. हाँ. हे बघा, आपण आता आंतरजातीय विवाहाबद्दलची चर्चा बंद करू आणि फर्स्ट क्लास चहा घेऊ. 1 2 3 4. आई 3 कप चहा आण. पाहिला का माझे? काय बोलले ते? त्यांनी आईला लांबून नमस्कार सांगितलं. अच्छा, नमस्कार. हा नाही, आई चहा चांगला करते. आईचा लाफा पण सॉलिड असतो. आपने खाया था? अच्छा, मेरे को कोई बुलाया था अंदर, मैं निकलता है. हाँ चलो. मी याला झाला माझ्याच मार्ग वाईटावर आला. और फर्स्ट क्लास. क्या चल रहा है? और रव्या, टाइमपास. तुझ्या वडिलांचा धंदा कसा काय चाललाय? धंदा अरे तो धंदा नाही रे, हे आपलं भागम भाग विवाह मंडळ. भागम भाग. भागम भाग हाँ. येतात एक एक महाभाग. ए टेंशन है तो अपन को बोलना यार. तुम दोनों बाप बेटो को अपन दुबई सेटल करेगा ना.
थांब रे नको उगीच कशाला. बरं मला एक सांग, प्रेमात पडल्यापासून एखादी केलीस का नाही? काय केली? अरे नवीन कविता. कविता? हा. नाही रे, कविता करायला ना आजकाल वेळ नाही मिळत. मी एक मस्त गाणं लिहिलंय. काय बोलतो सुना दे ना फिर. हा चल बोल. सुना दे, चल. बैठ ना मस्त हा, आराम से सुना. बसो ना. हा ऐकवतो. हा सुना. वा 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 वा. ए, बैठ बैठ. साला जो बाद में करने का पहले से करता है, ये हमेशा ना साला जिधर मौका मिलता है ना उधर चौका घुमाता है. आता ऐकवू. बोल. हा ऐका. हा हे कुणी करायचं, 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 हे कुणी करायचं. काय करायचं? आम्ही करायचं, तुम्ही करायचं. आम्ही करायचं, माशाल्लाह. आम्ही करायचं, तुम्ही करायचं. पण हे कुणी करायचं, सुभान अल्लाह. कुणी करायचं, कुणी करायचं, कुणी करायचं. प्रेमात जगायचं, वा वा. वाह, वाह. प्रेमात मरायचं. नाही नाही. प्रेमात जगायचं, प्रेमात मरायचं. आहोत आम्ही प्रेमवीर, आहोत आम्ही प्रेमवीर. या अल्लाह. पण हे कुणी करायचं, कुणी करायचं, कुणी करायचं, कुणी करायचं. हे आम्ही करायचं. अमित करेगा, अमित करेगा, अमित करेगा. आम्हीच करायचं, आम्हीच करायचं, आम्हीच करायचं. काय सांगता? कधी? अरे बाप रे. हाय, आजारी होते का अचानक? हाय बाप रे. मग आता नेणार आहेत केव्हा? 4 वाजता? बरं बरं. हो हो. नाही रॉंग नंबर आहे. हॅलो हॅलो या. ए बाप, हा. भागमभाग जुळवाजुळीचा हेच काय बाप? हा हेच हेच हेच. हा? हा. काय हवंय तुम्हाला? काय देता तुम्ही बाप? आम्ही वधूवरांची माहिती देतो. हा तेच ते. हे बघ बाप, हा. आपल्याला की नाही एकदम ढासू मुलगी पाहिजे. अरे मुली मुली काय अशा रस्त्यावर पडल्यात का? हा त्या रस्त्यावरच्या नाही पाहिजे. हा. अरे रस्त्यावरच्या आपण भरपूर पटवल्या बाप. द्या टकाटक, द्या टकाटक. हे बाप, हा आपल्याला एक सुशिक्षित हा. आणि कमवती मुलगी पाहिजे बाप. नाही सुशिक्षित मिळणं कठीण आहे. हा. कमवती मिळेल. हा. बघतो मी कमवती. बघ बघ ती आहे आहे. बघतो बघतो. बघ. हा 7 नंबर. मेल्याला काय स्टँड वाटलं की काय तू? तर मग गाणं नका म्हणून सांगतो. हा. हा ये बघा इकडे इकडे. हा. ही बघा ही बघा. शोभना दांडगे. दाढी आहे काय? दांडगे दांडगे. हा. प्लाझा बिअर बार मध्ये कामाला आहे. दिवसाला 2000 रुपये इन्कम आहे. हा ड्राय डेला बंद मध्ये. चालेल 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 चालेल. यार बाप, आपल्याला पाहिजे तशीच पोरगी है आहे ना? हा. हा. दारू पण अरे पैसा पण बाप आहे की नाही? हा म्हणजे बाटली पण हा. आणि बाई पण. हा पण मी 1000 रुपये घेतो. काय काय हो काय 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 क्या बोला? 1000 रुपये हा? माझं कम. ए बाप, हा. साला तो आपणकडे पैसा मागतो. हा. अरे आपण जगाकडनं पैसा वसूल करतो. हा. हप्ता हप्ता. हे काय? नाही लांब ठेवा माहिती आहे का तुम्हाला सांगतो बघा. हा. हे बघा ह्याला धार असते. हा. हे बघा, टोक आहे बघा. ए, लागलं ए, ए, का? ए. मग तुमच्या हे करतो माझ्या इकडे, इकडे. हिंमत आहे इकडनं पकडा. ए, लागेल तर ना. पकडा नाही वरनं पकडा ना. मी कसं पकडलं? हा. आणि इकडे सांगतो अहो ते एक माझं कमिशन असतं पीओ. हा. कमिशन हा, काय? हा. अरे मग असा बोल ना. हा. हे बघ बाप, साला कमिशन असेल ना तर आपण तुला देईल पैसा. हा. हा आपलं काम झाल्यावर देईल. चाल. म्हणजे आता पैसे नाही आहेत. ए बाप, साला आपण आपल्याकडे पैसा नाहीये. हा आपलं काम झालं की देईल. अरे तिच्याबरोबर लग्न झाल्यावर तिच्याकडनंच घेऊन देईल ना बाप तुला पैसा. हा अरे तुम भी खुश तुझ्या आई- और आपण भी खुश आहे की नाही? नाही नाही पैसे मी आधी घेतो. ए, हा काय? साला परत अरे माझ्यावर दादागिरी नाही नाही घुसू काय? अरे लागेल घुसू? ते, लागेल. साला काट के हाथ में रख देगा क्या? अरे टॉमी टॉमी छू टॉमी छू टॉमी छू छू टॉमी. हा आला आला आला. आता बघ आता बघ आता बघ. घाबरली घाबरली. घाबरले छू छू. आपल्याला घाबरायचं काय? काय? आम्हाला घाबरायचं काय? मी कुठे राहते माहितीये काय? कुठे कुठे?
लालबाग भिडू. हा. हा मग आता ओळख. मार 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 हा शाबास 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 बाईगिरी करतो हा हप्ता मागतो काकू हा घ्या चाकू हा थँक्यू. काय रे काय तुझं नाव काय? हा हप्त्यावाय म्हणतात आपलं. खरं नाव सांग. तुकाराम. वा, नाव संताचं आणि काम गुंडाचं. झाडू दे इकडे, झाडू दे. पाय पड आधी त्यांच्या. हा पाय पड. ए बाप माफ कर हा, हा, जा. चालता हो. आई माफ कर हा, चाल. चाल. हो, चालता. मारू. हो, चाल, हो, चाल, चाल. चाल मार हा. मी होतो म्हणून तू वाचलीस हा काय काय म्हणाला? बसा गपचाप. आता बैल आला बैल पाणी पिऊ मर्मबंधा मर्मबंधातली ठेवही मामा आले वाटतं. मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही अरे मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही ठेवही. ठेवही बॅग ठेव मर्मबंधातली ठेवही ठेवही. मर्मबंधातली ठेवही ठेवही. मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली मामाश्री, कौरवों की वाट लगाकर अब हमारे घर की वाट लगाने आए हो. काय 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 म्हणाला? नाही म्हटलं आज इथे कशी काय वाट चुकलात? आलो वाट लावायला. काय? अरे, तुझ्या आईने तुझ्या आमच्या ताईडीने तार करून बोलवलं मला. भाऊजी सिरियस ये इमिजिएटली. भाऊजी सिरियस ये इमिजिएटली. भाऊजी कोण? भाऊजी तुला माहित नाही? नाही. अरे भाऊजी म्हणजे तुझा बाप आमचा भाऊजी. बाबा होय. बाबांना काय झालंय आजारी पडायला? आई जगदंबेच्या कृपेने त्यांना अजून काहीही झालेलं नाहीये. अरे भाऊ तू आलास? मला वाटलंच आतमध्ये 4-5 भांडी कोसळली. वाटलंच म्हणलं याचं गाणं सुरू झालं आणि भांडी कोसळली. मर्मबंध. ती बघ, आवाज आला. कसा आहेस? म्हणजे बरं आहेस ना? प्रवासाने खूप थकला हो, असेल हो, ना? हो. हे मला तुझ्याशी खूप बोलायचंय पण ते नंतर. आधी आंघोळीला चल, फ्रेश चल, होऊन चल, जा. चल. दादा बाबा पहिला फ्रेश होणे हो हो हो. आणि नेहमी सारखा घोळ घालू नकोस. काय ते? राईटला बाथरूम आहे लेफ्टला संडास आहे हा. आणि नेहमी लेफ्टला तुम्ही आंघोळ करून बाहेर येतो. गेल्या जीवा कळाच्या लागल्या. काय रे बाबा माणूस भेटलाय मला येतून एक गाणं म्हणून नुसते हँग हँग काय करतो अंडे. मग बाबा तुम्हाला एकंदर काय वाटतं? मला वाटतं तू राईटला जाऊन परत आंघोळ करून ना संडास होतं बघ. ते नाही हो, मग भारताच्या राजकीय स्थितीबद्दल. अरे वा तब्येत बरी आहे ना तुमची? ना एकदम राजकीय स्थिती वगैरे बोलताय ते. माझ्या तब्येतीला काय झाले हो? हा पण मला असं वाटतं की वेळा झालो असतो ना तर बरा आलो असतो. म्हणजे आता आपल्याच घरी पहा ना, काय तुम्ही लोकांची लग्न जमवून देता हा. पण इकडे शोभाशी मी लग्न करू म्हटलं तर तुमचा किती विरोध. अरे असं नाही रे राजा. आपल्या आपल्या समाजात काहीतरी संस्कृती आहेत मर्यादा आहेत त्या सगळ्या पाळायला पाहिजे ना. चांद माझा हासरा चांद माझा हासरा. काय आपलं काय पाळावी लागतात म्हणत होता? आपण ते कुत्री मांजर. हा. कुत्री मांजरं पाळावी लागतात. हा. हा असता ना. काय रे कशासाठी बोलवलंस तुम्हाला? अरे तुझ्याकडे एक महत्वाचं काम होतं. आता महत्वाचं म्हणजे बघ, आपला हा घोडा, हा रवी माझा काय झालं त्याला? काय झालं? मोठा झालाय ना, हो मोठा झालाय, वयात आला. वयात आला. मग आता मग त्याला एखादी नोकरी हवी असेल. कपाळ माझं, मग तूही अगदी यांच्यावर गेलास. छोकरी नाही का बघायची त्याला? अरे होय 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 होय. त्याचं लग्न करायचंय असं सांग ना. मग हे असं आडवाळणाने काय सांगतेस? सांग ना सरळ. लग्न करायचंय, मुलगी बघ एखादी. हा मुलगी बघ एखादी. तुला बघ ना कुठल्या गरीब घराण्यातली मुलगी बघ. हो गरीब कशाला? का? माझ्या रवीला मी एखादी राजकुमारीच बघणार आहे. त्यापेक्षा असं करूया,
तुझी मुलगी आहे ना स्मिता, तिलाच माझी सून करून घेते. माझी मुलगी? ठरलं ठरलं. माझी मुलगी? हो, पत्रिका छापायला घ्या. माझी मुलगी दिली असती, पण पण काय मामा, बाणाने मामाचा डोळा फोडायचा, आपला माशाचा डोळा फोडायचा, का एका बोटानं धनुष्य उचलायचं? नाही रे भांजे, एवढे कष्ट करण्याची गरज नाही. माझी मुलगी खरंच दिली असती, पण तिनं एका ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न केलं. काय? ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न केलं? अरे तुला लाज शरम वाटते की नाही? तू संमती कशी दिलीस तिला? अगं सुरुवातीला मीही विरोध केला, पण नंतर विचार केला, मुलगी सुखात राहील ना बस. अहो जातपात काय आपण निर्माण केलेत ना. हो ना. हो ना, काय गप्प बसा. तू काय भांडण लावला आमची? नाही नाही, तसं नाही. मला काय म्हणायचंय, जातपात आपण निर्माण केले, त्या विधातानं ही सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीत त्याने एकच धर्म निर्माण केलाय, तो म्हणजे मानवता धर्म. वा वा. आणि त्या मानवता धर्माचं पालन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्यच नाही का? वा 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 वा. तू एखादा प्रोफेसरच बनायला हवं होतस. पण चुकून पोस्टात नोकरीला लागलो ना. काय काहीतरी बडबडतो हा. अरे तू विरोध नाही का करायचा तिला? तू संमती दिलीस कशी? आपल्या घराण्याला कलंक लावला तुझ्या पोरीनी. ताई काहीतरी बडबड नकोस, कलंक वगैरे काही नाही. बघ मुलगा चांगला बँकेत कामाला आहे, त्याला चांगला पगार आहे, शिवाय घरात सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत. शिवाय ऐकलं का बाचा? हा, बोल. सरकारनं या विवाहाला अनुदान सुद्धा जाहीर केलेलं आहे. आंतरजातीय विवाहानं अनुदान जाहीर केलेलं आहे. अनुदान म्हणजे मला सुद्धा अनुदान लागू होणार? मामा, स्मिताने जे केलं ना ते एकदम योग्य केलं. हो, तुला नक्कीच आवडणार, तुला ते आवडणारच. पण तू जर तिच्याशी लग्न केलं त्या शोभाशी, तर लक्षात ठेव, अनुदान घ्यायला तुझे हे हात आहेत ना, ते शिल्लक राहणार नाहीत. तू ओढून टाकीन, खिबा बनवीन त्याचा. चालेल आई चालेल. तू हातच काय पाय देखील तोडलास तरी शोभा माझ्या धडाशी लग्न करेल. प्रेमाला उपमा नाही, याला म्हणतात निस्सीम प्रेम. तू गप्प बस रे. त्या गांधारीचं वाटोळं केलं शकुनीनी, तसं हा माझं वाटोळं करायला आलाय. पण दुर्योधना, लक्षात ठेव, तुला मी ठार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय बघताय असं माझ्याकडे डोळे वटारून? मला काहीच दिसत नाही. मी धृतराष्ट्र, मला सगळा अंधार दिसतो. मला असं वाटतंय इथे एक डोंगर आहे आणि ती लांब मोडकी झोपडी. घरडासानी आक्रमिले, घरडासानी आक्रमिले, घर हे सगळे व्यापून गेले, घर हे सगळे व्यापून गेले, कड 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 सावण घेऊनी, कड 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 सावण घेऊनी, घरडासानी आक्रमिले, घरडा. काय मामा? मामा काय झोप लागली ना व्यवस्थित? अरे कसली झोप आणि कसलं काय बेटा, रात्रभर तुझ्या मित्रांनी छळलं रे मला. मित्रांनी? अरे या डासांनी छळलं रे. डासांनी? आमच्याकडे डास वगैरे काही नाहीये, पण येतात असे बाहेरून. हे बघ, हे बघा, हे बघा, डास आला आला. मार 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 डास मार. गेले 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 गेले. माझं थोबाड मोडशील. गेले गेले गेले. मग काय सकाळी सकाळी कुठे? सकाळी सकाळी कुठे? परफ्यूम बिरफ्यूम मार. चाललो. कुठे? मी नाही सांगणार. सांगा ना. चाललो. कुठे पण? मुलगी बघायला. या वयात? मामा तुम्ही सुद्धा ग्रेटच आहात हो. मामीचं का होईल? तिला काय तुम्ही माहेरी पाठवताय काय? गाढवा वरचा मिजला काम आहे तुझा. का? मी माझ्यासाठी मुलगी नाही बघायला चाललोय, मग तुझ्यासाठी. माझ्यासाठी? माझ्यासाठी? का तुम्ही मला जिवंतपणी फाशीची शिक्षा देताय? हो, लग्न म्हणजे तुला फाशी वाटते काय रे डुकरा? फाशी काय जन्मठेपच आहे ती. काय जन्मठेप म्हणतो? लाज नाही वाटत तुला जन्मठेप म्हणायला? बघ जन्मठेप म्हणतो, फाशी म्हणतो. थोबाड फोडून काढट्या. अगं तायडे कशाला उगाच भांडण करतेस? चल आपण निघूया. चल 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 चल. हे मसोबा मरी काय नाही म्हणजे मेरी आहे. हा, बरोबर नीट लक्ष ठेव आम्ही येईपर्यंत. आणि आम्ही गेल्यावर लगेच त्या शोभाला बोलवू नकोस. प्रिय पहा, आपलं प्रिय पहा, चला. त्या तिथे पलीकडे
आता बाबा पण नाही आहेत, मामा पण नाही आणि आई पण नाही. आता शोभाला बोलवायला हरकत नाही. ओए 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 ओ आ ओए ओए अय्यो शोभा, अय्यो, घरात कोणी दिसत नाही. आज घरात कोणी नाही. म्हणूनच तू एवढा बिंदास असतोस. पण बाळ म्हणजे नक्की कुठे गेलेलं असतं? मुलगी बघायला ग. अय्यो, कोणासाठी? माझ्यासाठी. अय्यो, तुझ्यासाठी? म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस? आता ती तुझ्यापेक्षा सुंदर असेल तर नक्कीच करीन. अय्यो राम, पाप, म्हणजे तू मला फसवणार? नाही ग, ऐक ना ग तू. आणि एवढी काय घाई आहे तुला लग्न करायची? तू काय बोलत असतं मला काही समजत नाही. तू माझ्याशी लग्न कधी करणार ते मला सांग. पण तुला काय एवढी घाई आहे मला सांग ना. हा, आप्पा माझं लग्न करून टाकतील, मग बस देवदास बनून. रो मत गंगू, रो मत. अरे ये तो दुनिया की रीत है रे. ये दुनिया वाले न खुद जीते हैं न दूसरों को चैन से जीने देते हैं. ये आंसू पोंछ दो. अय्यो, तुला मजा वाटते. पण रवी, माझं लग्न तुझ्याकडे झालं नाही ना तर टिक-20 पिऊन आत्महत्या करीन. T20 पिऊ नकोस. अय्यो, का? डुप्लिकेट असतं ग. अय्यो, तुला मजा वाटते रवी. पण बघ, टिक-20 पिऊन आत्महत्या केल्यानंतर बस शोभा शोभा करत. तू किती मारते का मला. मग काय करू? पण मी काय म्हणतोय, आपण करायचं काय? हा, आपण पळून लग्न करू. अय्यो, चालेल. आपण पळून जाऊन लग्न करू. काय पळून जाऊन लग्न करू? इकडे माझ्या आईला कळलं ना की आपण पळून गेलोय तर आपल्या दोघांचेही हात पाय तोडून कापून ठेवेल. आणि मग इकडे हात ठेव आणि आपल्याला गाणं म्हणावं लागेल. शिर्डी वाले अय्यो, किती छान गातोस रे तू. साईबाबा. तुझ्या आईला एवढा घाबरतोस तू? काय? मी नाही घाबरत माझ्या आईला. अरे बापरे, आई आली आई आली. तुझा इकडे लाव, इकडे लाव. मी काय बोलते? बाहेर कशाला येतेस तू? मध्ये आता येऊ नकोस बाहेर. का रे गधड्या, दारू उकळायला इतका उशीर का? काय नाही का, साफसफाई करत होतो जरा. साफसफाई करत होता. तोंड बघ गधड्याचं. काय रे, काय झालं तोंडाला? तुझ्या कोणी मारला का? तुला कोण फक्त सांग, कोणी मारलं का तुला? काय लागले, काय 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 लागले, काय लागले? काही लागलेलं नाही. बरं, तुम्हाला काय चहा नाश्ता पाणी वगैरे काही नको. काय नको? पण तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? वा 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 वा, तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? हा? हा, आम्ही लवकर यायला नको होता का? वा, कमालच आहे तुझी. सांगतो तुला आम्ही एवढ्या लवकर कसे काय आलो ते. अरे आम्ही बाहेर पडलो तर बघतो तर काय कुठल्या तरी राजकीय पक्षाने बंद पुकारलेला. काय पुकारलेला? बंद पुकारलेला. म्हणून ही म्हणाली काय अरे असेल साधा संप असेल. बघतो तो भयानक संप. म्हणून तरी पण म्हणाले चला सर आपण पुढच्या नाक्यावर जाऊन टॅक्सी बघूया. म्हणून पुढच्या नाक्यावर गेलो, त्याच्या पुढच्या नाक्यावर गेलो, त्याच्या पुढच्या नाक्यावर गेलो. येता येताना चालत 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 घरी आलो तो काय पुरे गद्यात समजवलंच ना, आता पद्यात नको. आई कळलं तुला ना? काय काय हवंय का तुला? मला काही नको, मी जाऊन घेते पाणी. आई, 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 मी देतो ना तुला पाणी. अरे अरे काय पडलं ते? काय नाही का, मांजर आहे मांजर. हा? हा. मांजर पडला. मांजर? मांजर आहे. मांजर आहे? हो मांजर बघ. तुला आवाज येतोय का? ए हो ना का मांजर? अय्यो, आला की नाही? बस आला रे. उठ, उठ, मी हाक मारते, हा. हो ना ग मांजर? अरे खरंच कानडी मांजर आहे आतमध्ये. बघून येते, हा. ए, तू नको. मी जातो ना. नको, नको, मी नसते जात. ए, कानडी मांजर आहे. अरे, नको, नको, तिला जाऊ दे. नको, अरे, नको, नको, तिला जाऊ नको. दे. तिला जाऊ दे ना. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा इंडोगुंडे इतडा हुंद येतो. ऍक्च्युली म्हणतो ही काय रे मांजर? शोभा, तू आतमध्ये काय करतेस? आणि तू केव्हा आलीस? तू किचन मधून केव्हा आली? काय करतेस तू किचन मध्ये? किचनच्या खिडकीतून आली, गॅसवर जोडून दुधाचं पातेल्यात दूध तोड. पिते दूध डोळे मिटून जात मांजरांची. अरे पुरे, तुला सांगितलेलं ना माझ्या घरात पाय ठेवायचा रे, तंगडा तोडून घे. चल, उठ, उठ बाहेर तू. तू तिला घरात घेतला.
येस डॅड. हम्म कसे काय? फर्स्ट क्लास. आपण बिंदास. जानी. नाही किरण. अच्छा हा. अच्छा व्हरायटी आहे. व्हरायटी. आणि ते ओ ए ओ ए. उद्या उद्या. हा चालू ठेवायचं ते. हा. काय आलं रे? हा 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 घमघमाट सुटलाय. नवीन नवीन सेन आणलंय ना. नाही 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 पुरणपोळ्याचा वास येतोय. पुरणपोळ्या. हो. ए आई पुरणपोळ्या करतेस की काय? हो. बैलांचा सण आहे. नाही रे माझ्या बापाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे बाबा. माझा वाढदिवस वगैरे काय नाही, आणि असला तरी ह्या वर्षापर्यंत कॅन्सल करून टाकेन मी. आणि हे काय काय? अजून तुम्ही तयार नाही झाला बाबांना तयार व्हायची काय गरज आहे? म्हणजे कपडे घातले की झालं. म्हणजे कपाटातून. आणि ह्या वयात कपडे घालून करू काय? का कोण कोण बघणार नाही तुमच्याकडे? मी एकीने बघितलं ते पुरे नाही झालं तुम्हाला. म्हणून तर वीट आलाय. काय? नाही रोज डाबात खाऊन वीट आलाय ना, म्हणून म्हटलं बरं झालं आज पुरणपोळी केलीस ते. हो हा. चला चला आटपा लवकर तयारीला लागा. तूही चांगले चांगले कपडे घाल बेटा. बेटा. आई तुझ्या तोंडून अशी मृदू भाषा. असं काय करायचं ते बाळा? बाळा. नको आई तुम्हाला डुक्कर रेडा गाढव अशाच नावाने मला बरं वाटतं. नाही नाही रे माझ्या राजकुमारा, जा लवकर आंघोळीला पाणी काढलं, आंघोळ करून घे जा. मा साहेब मी आंघोळ करून घेतो. आज अभ्यंग स्नान आहे की काय? आता जातोच का घालूच कंबड्यातला? शाण्याला शब्दांचा मार आणि वेड्याला असाच जोड्याचा मार. तुम्ही काय असे बसलात? तुम्हाला काय वेगळं सांगायला लागतंय? नाही नाही मला काय तेवढी सगळी घाई कशासाठी चालली आहे? अहो असं काय करताय? आज माझी मैत्रीण नाही का येणार? अरे ती हल्ली ती येत नाही ग. कोण? ते एक उंच गोरी होती ती. तुमचं का हो तिच्यावर लक्ष एवढं? नाही ती मला नेहमी मला सांगायची मला चुमणू हाक मार. काय? चुमणू. येऊ दे तिला, तिची चुमणू येते आता तिला आणि तुम्हाला बरोबर करते. बरं आज कोण येणार आहे? तिची मुलगी येणार आहे. ती चुंगणीची मुलगी? हा ती शकू, ती तुम्ही ते चुमणू म्हणायला सांगायचं ना, तिचीच मुलगी येणार आहे. ती कशाला येणार आहे? बघायला येणार आहे. कोणाला? रवीला. अरे पण ही कसली पद्धत? ही फॉरेनची पद्धत आहे. अच्छा फॉरेन. हा म्हणजे कणकवली कुठं? नाही नाही त्याच्या पुढे लंडन अमेरिका. अच्छा लंडन राजापूरच्या जवळ. हा तिथे तिथे हा कुठल्या ट्रेनने येते? तेच नेमकं विचारायचं विसरले मी. हा. मग आता आता काय? तुम्ही तयारीला लागा ना लवकर. पण एक काम कर ना. काय? हा हे आलं का? मला भूक लागली ग. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या, जा तुझ्यासाठी काजू बदाम घालून शिरा करून ठेवलाय ना, जा खाऊन घे जा बाळा. कशाला कशाला चेष्टा करतेस? चेष्टा कशाला? तुला बघायला मुलगी येणार आहे ना म्हणून. अच्छा अच्छा जरूर दाल में कुछ काला है. जनावराला जसं कत्तल खाण्यात नेण्या अगोदर हिरवं गवत खायला घालतात ना, तशातलाच हा प्रकार आहे. नाही. आई मला एक सांग, तू मला मिलिटरीत भरती करणार आहेस का गँग वॉर मध्ये? नाही नाही दोन्ही नाही, मी तुझं लग्न करणार आहे. हो लग्न? हो माझं? हो. हे बघ आई मी तुला निक्षून सांगतो की मी लग्न करणार नाही. हा मग काय आयुष्यभर तसाच राहणार? हो मी आयुष्यभर असाच राहणार. तुमची दोघांची डोकी ठिकाणावर आल्यावर मी आणि शोभा लग्न करू. हा कसं काय? कसं लग्न करणार आहे ती बघतेस ना. आम्ही पळून जाऊन लग्न करू. पळून जाऊन लग्न करणार आहे? अरे गाढवा, स्वतःला काय पृथ्वीराज चव्हाण समजतोय? अगं पृथ्वीराज चव्हाण लालबागचे हाजी कसं म्हणले? हे राजपूत होते, हे पृथ्वीराज चव्हाण. तेच होते मेले. हा. ते समजतोस की काय? हो अरे म्हणून सांग तुला हे स्थळ चांगलं आहे खरंच. आज तुला मुलगी बघायला नाही थोड्या वेळाने. अच्छा अच्छा तरीच आई मला एवढ्या प्रेमाने हाका मारत होती काय मग? हो. हे बघ ती आली की तिच्या समोर धसमुसळपणा करू नकोस. नीट विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. एखादं उत्तर नाही आलं तर चोमण्यासारखं वटा 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 करू नकोस. शांत बस. हो हो गप्पा बसतो, हा लाजतो, तोंडावर पदर घेतो, चहा फराळ सुद्धा देतो. आणि काही नाही जमला ना तर तिला तिच्या पाया पडतो मी. आणि कधी पुस्तकातल्या उत्तर मी कधी दिली नाही तर तिला काय उत्तर देणार? बाबा तुम्ही सुद्धा हेच केलं होतं काय? नाही आमच्या जरा जमाना वेगळा होता ना. हा. आणि ह्याच्यामुळे सगळी पद्धत उलटी झाली. म्हणजे मी हिच्या घरी गेलो मुली बघायला आणि ही मला प्रश्न विचारत होती, 5 जनावरांची नावं सांग. म्हटलं काय सांग म्हणजे सांगा. झालं चहा ठेवलाय वता नरड्यात. आमच्या इथं जमाना वेगळा, तुमचा जमाना वेगळा. म्हणूनच त्याला मी पसंत पडले. अच्छा, अच्छा. आमचाही जमाना वेगळा आहे. हो आम्ही आधी रजिस्टर मॅरेज करणार आणि मग नातूला कुरिअरने पाठवून देणार. काय जमाना. बापरे बहुतेक तुझी मैत्रीण आली. तुम्ही आज चला मी बघतो. हा, हा जा जा. चल चल आतमध्ये चल. मैत्रीण तू चल, जा. जा चल चल. हा. लवकर कपडे वगैरे घाल. कोण आहे रे बाबा? या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. भागमबाग विवाह मंडळ हेच का?
अगं ए, तुझी मैत्रीण नाही आली, हा गावठी दारू विकणार कोणतरी आलाय. अहो मॅडम येत आहेत. या. मॅडम मॅडम या 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 मॅडम या या या, नमस्कार. बसा 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 बसा. मॅडम या ना बसा. सेक्रेटरी हो हो ओ सॉरी 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 बसा बसा. हा, बसा. या कोण? या सुप्रिया सबनीस अच्छा अच्छा. इंग्लंडहून आल्यात हॅलो 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 हॅलो. आणि मी यांचा सेक्रेटरी खास आहे. हो, सेक्रेटरी हो ओ सॉरी सॉरी. आपण इंग्लंडला असता का? हो किती वर्ष आहात तिकडे? नियर अबाउट 20-25 years. 25 years. Yeah. So similarity between you and me. I'm also 25 years in Kankoli, and you London. Kankoli? Yeah, Kankoli. See, this is London. Right side Kankoli, left side Kolhapur. Yeah, and between this thing, and this is Raigad. अगं कशी आहेस तू? Fine, fine. फाईन फाईन म्हणते. शकू कशी आहे? She is also fine. या She's fine. आय ऑल्सो व्हेरी फाईन. Yeah, yeah. काय? मम्मा ना मामाची मुलगी. नो नो मम्मा मीन्स माय मदर अच्छा अच्छा. आई म्हणायचं. आई. एक्झॅक्टली अच्छा, you say mummy. या I say Aushi. ओके व्हेरी फाईन. ओके शी टोल्ड मी की इथे एक तल आहे म्हणून त्यात उडी मारणी पोहायला लाग. अहो तळ नाही स्थळ स्थळ. अच्छा, स्थळ स्थळ. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हा. ओ सो म्हणून आम्ही पाहायला आलो. मुलगा कुठं दिसत नाही. हे नाही हे नाही. ते सांगतो तिकडे आहे, असं सांगतो तिकडे आहे. पुरे घेऊन या त्याला. हो. ऐक ऐक काय इकडे. But see, English is very nonsense. My English good, yes. Yeah. कमिंग मुलगा या, कमिंग. या. या चहा घ्या ना. फॉर मी या. थँक्यू एकच कर. आमच्या ड्रायव्हरना देत नाही. काय घातलं? वा छान. छान छान. तुम्ही खेळलाय वाटतं. हो मी चहा पण करतो. भरतकाम विणकाम शिवणकाम बाबांनी शिकवलं मला. मला की नाही हिंच्याशी जरा पर्सनली बोलायचे आहे. हो हो तुम्ही जा बाहेर जा. नाही नाही सगळ्यांना तुम्हाला सांगतायत मला नाही. या तुम्ही हो, त्याला खाजगी बोलायचं. प्लीज अच्छा, खाजगी. प्लीज हा, तुम्ही तिघं निघा, मी थांबतो. हो हा? चला. मला पण अच्छा, मला पण छान. माणूस आहे. ओके फाईन. सिट सिट सिट. या या अगोदर बरा होता आता काय झालं? हॅलो आय एम सुप्रिया सबनीस. युअर नेम प्लीज. रवीना टंडन. रवी ना रवी रवी रवीना. व्हॉट आय वॉन्ट फुल नेम. रवी रामचंद्र जोशी. ओके ओके. एज्युकेशन. BA. फाईन फाईन. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. विचारा ना. मी तुम्हाला कशी वाटते? कशी म्हणजे हा कशी म्हणजे हा? आता हा कढे यायची वेळ आली. व्हॉट आय ड्रॉप ना. आय एम सॉरी. या नो प्रॉब्लेम. वन मोर क्वेश्चन प्लीज. या तुम्ही काही काम धंदा वगैरे करता का? म्हणजे उद्योगधंदा. एक्झॅक्टली. ओके यू मीन बिझनेस. या एक्झॅक्टली. अच्छा आय नो म्हणजे मीना कोण? मीना मीन्स आय एम मी Secretary, shut up. सॉरी मीना बस कंपनी बस कंपनी. म्हणजे बेस्ट मध्ये म्हणा ना. बेस्ट ऑल दी बेस्ट. बेस्ट म्हणजे बस. बसू नको. सध्या मी घरीच असतो. ओके बरं. मग तुमचं दहावीबद्दल काय मत आहे? शी डावरी बायको मला अजिबात नको. नो तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. मला दावरी म्हणजे हंदा
म्हणायचं होतं हंदा. हा म्हणजे हुंडा हुंडा म्हणायचं या मॅडम. या हा, हा. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हुंडा या. हा. किती द्याल? असं नाही म्हणायचं मला. आता असं बघा, तुम्ही काही सुद्धा काम धंदा करत नाही, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम मीच सांभाळणार. हो आयुष्यभर. म्हणजे हंदा. हुंडा एक्झॅक्टली एक्झॅक्टली. म्हणजे हंदा मीच घेणार नाही का? नाही मॅडम हुंडा घेणार. या आय नो. हा. दॅट इज व्हॉट. मीच घेणार नाही का? हो. हे आई हे बघ काय म्हणते. काय ग काय म्हणतेस तू? ही आपल्याकडून हुंडा घेणार असं म्हणते. हुंडा? अगं वा ग वा, का म्हणून? हो असं बघा, तुमचा मुलगा काही काम धंदा करत नाही, म्हणजे त्याला लाईफ टाइम पर्यंत मीच सांभाळणार नाही का? म्हणजे हुंडा मीच घेणार. हुंडाच घेणार. हे बघ, इतका वेळ शकूची मुलगी आहे म्हणून गपचूपपणे सगळं निमूटपणे ऐकून घेतोय आम्ही. याचा अर्थ असा नाही देवाच्या कृपेने आम्हाला पोटभर जेवायला मिळतं. आमचा मुलगा काय आम्हाला जड झालेला नाहीये. हो, आणि काय तुम्ही लंडनला असता, तुमचे नेमके पुढचे विचार चालू असतात डोक्यात, म्हणून तुम्ही आता मुंबईच्या जरा पुढे जा आणि लंडनचाच पोरगा बघा. हे बघा मॅडम लंडनला जातील पुढे जातील, तुम्ही मॅडमचा अपमान करताय. मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? द्या. तुम्ही इकडे बाहेर पोरं बघण्यापेक्षा या चोंबड्याशीच का नाही लग्न करत? म्हणजे कलर पण चांगला आहे, ब्लॅक अँड व्हाईट. सेक्रेटरी सॉरी फॉलो मी. शी बाबा आलो मी. थँक्यू थँक्यू. तुम्हीच मला ओळखलात हो. तुम्हीच. येतो मी. ओके. मला जाताना काय बोलली नाही. गप्प बसा. देशभर बंद शांततेत बेळगाव जिल्ह्यात अपघातात 10 ठार. अरे वा, गुंडप्पा गेला वाटतं. पेढे वाटायला हवी. का तो आहे येऊ का म्हणतो घरात? या म्हणते घरात. काय काम असतं तुमचं आमच्या घरात? घरात कोणी दिसत नाही म्हटलं. नाही, रवीचे बाबा आहेत ना किचन मध्ये. अयो, आणि तुमचं ते रवी कुठे असतं? तो बाहेर गेलाय. हे तात्या किचन मध्ये काय करतं म्हणतो मी? पोळ्या करतात किचन मध्ये. पोळी म्हणजे आज काय होळी असते की काय म्हणतो? होळी असती तर तुम्हाला पेटवलं नसतं का? पोळ्या म्हणजे चपात्या. तात्या आणि चपात्या. होम डिपार्टमेंट बदललं की काय म्हणतो मी? काय करणार, विरोधी पक्षांनी पाठिंबा काढून घेतला ना आमचा. तुम्ही कसं काय? ते अर्जंट काम असतं. कसलं काम बाबा? ते लग्नाची पत्रिका द्यायला आलो बघा. वा वा वा, तुला सांगतो याचं बिचाराच्या पोरीवर खूप जीव आहे. त्या मुलीला आई पाहिजे म्हणून लग्न केलं त्यांनी. लग्न करता तुम्ही? काय जोक करत रे तू? अरे बाबा माझं लग्न नाही, शोभाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो. अरे वा, शोभाचं लग्न कुठले आम्ही? कोणाला कशाचं तर बोडक्याला केसाचं. काय? नाही तर काय. हा, स्थळ कुठलं आहे म्हणायचं? आ, स्थळ बघा ते आमच्याकडचंच असतं, कुणाल कट्टी. हा, मुलगा काय करतो? लावतो हातपट्टी. हा? नाही, कुणाल कट्टी म्हटलं, कुणाल कट्टी. अरे मुलाचा बिझनेस असतं, ते तुमच्या रवी सारखं आयतं बसून खात नसतं. हे टॉमी चूप. तुझ्या बापाचा खरोखर आहे माझा मुलगा? हा, हा? आज सासरे महाशय स्वतः घरी. काहीतरी गडबड दिसते. अरे हिला रडायला काय? अरे तिचं लग्न ठरलंय. त्यात रडायचं काय? चांगली गोष्ट आहे. हा? नीट सांगते, एक काय फरक मारेल. ए तुझा काय अधिकार असतो म्हणतो मी? काय अधिकार असतो म्हणजे? आम्ही भावी नवरा बायको. हे असं भलत सलत बोलायचं नसतं. काय बोलत असेल तर बोललो मी? हा? अयो रवी, आप्पा माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेलं असतं. लग्नाची पत्रिकाच देतात ना एवढ्या लवकर? अरे दिवाळीत बार उडवलं असतं ना आपण. अरे हे बघ, तिच्या लग्नाशी तुझ्या बरोबर नाही. वाच. रामदास वेड शोभा. हे काय काय? माझ्या पाळण्याचं नाव काय रामदास होतं? अरे रामदास तिच्या नवऱ्याचं नाव. शोभा हे खरंय? अरे नुसतं रडू नकोस का, नीट सांग ना. अरे तिला काय विचारतो म्हणतो मी? तुम्ही गप्प बसाओ. काय गप्प बसा, ती माझी पोरगी असता. काय पुरावा? पुरावा यांच्या समीच्या लिंग कुट्ट मला पुरावा मागते का रे? तू यांचा पोरगा असलेला काय पुरावा म्हणतो मी? टॉमी चूप. पुरावा असं वाटतं ना, आता याला आपल्या घरातच पुरावा. हे बघा, मुलीचं लग्न दुसऱ्याशी लावलं ना, हा कायद्याने गुन्हा असतो. हा खरं असतं काय का म्हणतो मी? हो, नाही. हो. अगं ए, हो नाही काय करते काय ते नीट सांग ना. अय्यो रवी, आप्पाने तुला मारण्याची धमकी दिलेली असतं. टॉमी चूप. माझ्या मुलाला हात तर लावून लागो, नाही तुझं तंगड तोडलं तर बघ.
म्हणायचं की काय म्हणतो मी तुमची पोलीस कंप्लेंटच करतो मी माझं ऐका, तुम्ही गप घरी जा, आता ते बोललेलं खरं करून दाखवेल. काय खरे करून टाकेल मी पण सोडणार नाही म्हणला आता म्हणजे खूप धड जाईल. अय्यो आप्पा तुम्ही घरी चला बघू. अरे काय करे जरा वडतले लुंगी सोडतले सोडणार नाही म्हणतो मी. लुंगी खाली करा. चाल चाल शोभा म्हणतो मी चालतो. अय्यो आमचा आप्पा ना असंच असतं बघा. शोभा तू माझ्या अगोदर घरात कसं पोचलं ह्यानं कशाला घरात घेतलं कशाला घेतला अय्यो यांचंच घर असतं. यांचंच असतं तू चल शोभा. अरे आता याची लुंगी पेटवल्याशिवाय राहणार नाही. मरू दे, पोरगा पण गेला तुझं आतमध्ये. हो 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 आहे, लक्षात आहे माझ्या. हो अहो आता मुलींनी होकार दिलाय हो, पण तुमचे 1000 रुपये कुठे आलेत? काय महिन्याला 50-50 पाठवाल? ठीक आहे, मग 8 वर्षांनी लग्न करूया आपण. हां चला ठेवतो. काय माणसं भेटतात एक एक मला. येऊ का घरात? घरात येऊ का? हा घरात आहे, तुम्ही घरात आहे, या या हा या घरातच आहे, या या या. भागम भाग विवाह मंडळ हेच का? हा हेच हेच. काय हवंय तुम्हाला? मला एक हे ते इकडे नाही मिळत. अहो माहिती मिळेल का? माहिती मिळेल ना. अरे गिरायकांचं समाधान हेच आमचं सुख. आमचं समाधान? हा आमचं समाधान? हा. मग द्या. काय? अहो माहिती द्या हो. हा देतो ना, बसा बसा. बसा म्हणता? हा बसा म्हणता? हा बसा कुठे बसू? बसा ना. हे काय कुठे? माझ्या डोक्यावर बसा. काय जोक करता हो तुम्ही? अहो तुमच्या डोक्यावर बसलो तर घसरून पडणार नाही का मी? या इकडे खुर्चीवर बसा. अहो खुर्चीवर बसावं, तिकडे कुठे जमिनीवर बसलाय? बसा. जमीन ही खुर्ची. हा हे काय वा, आमच्या घराची एकदम चौपाटी करून टाकलीत. अहो चौपाटीवर चालू आहे शेंगदाणे घेऊन. त्याचं काय आहे, हा मला एक पोरगा पाहिजे. हा एकदम एकदम सुशिक्षित, हा सदृढ बांध्याचा, देखणा आणि एकदम हायफाय पोरगा पाहिजे. बरं बरं तुमच्यासारखा. बरं बघू. हा मिळेल ना? मिळेल मिळेल. हा. कोणासाठी हवाय? बायकोसाठी. कोणाच्या? तुमच्या. माझ्या? अहो तसं नाही हो. हा आता मी तुमच्याकडे आलो ते माझ्या बायकोसाठी की नाही? हा हा मिळेल ना? मग शेंगदाणे राहिले, शेंगदाणे. राहतील कशी? हा अच्छा. आईला कुठे बसतो हा माणूस? अहो हा घेता का थोडीशी? नाही नाही हो. अहो घ्या हो. अहो एक घोट घेऊन तरी बघा. हे घोट बायको माझ्या नरडीचा घोट घेईल. अहो तसं नाही हो. हा घेऊन तर बघा, कसं हवेत तरंगल्यासारखं वाटेल तुम्हाला. तुम्हाला वाटेल पाण्यापेक्षा दारू बरी. हा का विचारा. का? मला सांगा, पाणी वेळेवर येतं का नळाला? नाही. नाही ना. पण दारू कधी आणि कुठेही मिळते. अच्छा अच्छा. मिळते की नाही? वा वा वा. हम्म. पण मला एक सांगा, तुम्ही बायकोसाठी का स्थळ बघताय? तुम्हाला काय करायचं हो? हा काय करायचं तुम्हाला? हिच्यासाठी कशाला स्थळ बघता, तिच्यासाठी कशाला स्थळ बघता? तुम्ही फक्त माहिती द्या म्हणजे झालं. एवढे रागवते कशाला? रागवू नको तर काय करू? म्हणजे सांगा ना, रागवू नको तर काय करू? उभ्या आयुष्यात कधी कोणापुढे हात पसरले नाही मी. हात पसरणं कशी? एकाचा क्वार्टर, एकाचा शेंगदाणे. ही काही जिंदगी आहे साला? याला काय जगणं म्हणतात? नको नको साला ही जिंदगी. यापेक्षा रेल्वे खाली जाऊन आत्महत्या केलेली बरी. नको साला हे असलं दळभद्र जीवन. हो, यासाठी माझ्या सुंदर बायकोला तोंड दाखवायची लाज वाटते. एवढं काय झालं? काय काय झालं? हे तुम्ही मला विचारता काय झालं? चांगलं आहे. हो, ही महागाई, नुसती महागाई
आणि या महागाईत भरडला जाणारा मी एक माणूस. दुनियेत किती उगवतात, किती मावळतात, पण ही महागाई कधी मावळेल नाही हो. ही कधीच मावळणार नाही. ही वाढत जाणार एखाद्या धोत्र्यासारखी. आज याचे भाव वाढले, उद्या त्याचे भाव वाढले. ओ कधीही उलट न बोलणारी माझी बायको आज मलाच उलट बोलली. का माहितीये? तुम्ही उलटी केली असणार. नाही हो. मला सांगा, तुमची बायको कधी तुम्हाला उलट बोलली का? कोणाची बायको? तुमची बायको. कोणाला उलट बोलली? तुम्हाला. हो. मला काय आवाज करेल? लात घालीन नाही कंबरड्यात. नाही बोलली ना. तुम्ही तुमच्या घरातलं विचारा, माझ्या घरातलं काय सांगू नका. काय सांगत होतो? ते उलटीपर्यंत आलो होतो आपण. हा, माझी बायको मला उलट बोलली. याचं कारण माहितीये तुम्हाला? ही महागाई. मी एक साधी नोकरी करणारा माणूस. माझ्या जीवावर 2 मुलं. इकडचं कर्ज फेडलं की तिकडचं कर्ज वाढतंय. गावी आई वडील वाट बघत असतील. आज माझा पोरगा पगार घेऊन येईल, उद्या पगार घेऊन येईल. माझं इकडचंच भागत नाही तर तिकडे तरी काय पाठवू मी? कुठे लक्ष देऊ मी? काही नाही हो. कोणी नाही कोणाचं. आपलं तेवढं काम करून टाका. हो. जे करून टाकतो तिच्या तरी जीवाची मुंबई. म्हणजे मी आत्महत्या करायला मोकळा येतो मी. हो, ते बाटली झाली तुमची. तुमच्यासाठी ठेवली आहे. खाली आहे पण म्हणूनच ठेवली आहे. येतो. हा. हो. पोरगा मग काही हाय पाय पाहिजे. हो, हाय पाय. येतो. आणि हो, एक सांगतो तुम्हाला, बायकोला अजिबात घाबरत नाही. टरकते मला बघितलं किती. आली वाटतं. काय का आपल्याला नाही, याला सगळं कळतंय. घरात कोणी आहे का? घरात कोणीच नाहीये. अरे घरात कोणी आहे का? घरात कोणीच नाहीये. नाही, त्या साईडला कोणी नाही म्हटलं, या साईडला आहे. अगं ये. काय हो? वॉचमन आलाय 10 रुपयाची, आणि काय उरला असेल ते देऊन टाक त्याला. काय नको त्या वॉचमनला द्यायला? चोऱ्या व्हायच्या त्या होतातच, आणि वर पैसे कशाला द्यायचे याला? काय झालं काय याला? अरे मी काय वॉचमॅन आहे? मग कोण आहात तुम्ही? मी इन्स्पेक्टर केस कापे. इन्स्पेक्टर की केस कापे? अहो मी इन्स्पेक्टर, पण माझं नाव केस कापे. अच्छा. मी काय म्हणते, बाल कापे? हो, बाल कापे नाही हो, मग केस कापे. बरं मला एक सांगा, तुम्ही हवालदारचा ड्रेस घातलाय आणि इन्स्पेक्टर म्हणून काय मिरवताय? अहो त्याचं काय आहे? अरे बरं, खाली बघा. त्याचं काय आहे, हवालदारच आहे मी, पण इथं स्पेशल केस साठी माझी निवड झाली ना. होय. हा, इथली महत्वाची केस माझ्या हातात आहे. कुठली केस आहे? हा, ते सांगतो. हा, सांगा. तो तुमचा रवी इथंच राहतो ना? हा, इथेच राहतो. अच्छा, सध्या कुठे गेलाय? सध्या बाहेर गेलाय. तरीच मला शंका आली. हा, तिकडे राईट साईडला जाऊन या. अहो ती शंका नाही हो. अहो मी काय म्हणते, मान कापे. बापरे, बापरे, काय घेतो? मान कापे नाही, केस कापे. हा तेच, खिसे कापे. तुमचं बोललो मी, त्रास नको तुम्हाला. हा, मी काय म्हणते, केस कापे अशी आडवळ घेऊन काही ते सांगू नका. सरळ सरळ सांगा, माझ्या रवीने काय केलंय? त्याचं काय आहे, तुमचा तो रवी आणि समोरची ती पोरगी काय बरं तिचं नाव? काय? शोभा. हा, शोभा. देखण्याने सुंदर. वा. हो इन्स्पेक्टर, हे तुम्हाला शोभा देत नाही. हा, हे बघा, आम्हाला काय शोभा देतं काय देत नाही याची तुम्हाला काळजी नाहीये, पण तुम्ही त्या पोरीला पाहून आणला त्यासाठी मी तुम्हाला अटक करायला आलोय. अटक करणार आम्हाला? कोणी सांगितलं म्हणून? त्या गुंडप्पानी? थांबा, त्याची करतेच बरोबर. हे गुंडप्पा बाहेर ये. अरे समजतोस काय तू स्वतःला? अरे हिम्मत आहे तर इथे घरात येऊन भांड ना. तिकडनं काय पोलिसाला सांगतोय? इकडे ये. बघते तुला आता त्याचं करते खिमा. काको ए काकू बुलाया कायको. जेवायला बोलवलं तुला, जेवायला.
अरे लुंगी खाली कर, जेवायला नाही खरडपट्टी काढायला. काय काकू मस्करी करताय? हे गुंडप्पा, ही काकू तुझी मेवणी आहे काय? ए, गप्प बसा. काहीतरी पोलिसांना नको ती सवय असते, नको त्या गोष्टीत लुडबुड करायची. तिकडे दिवसा ढवळ्या खून पडतायत, दरोडे पडतायत, ते काम करायचं सोडून आमच्या घरी कशाला येते लुडबुड करायला? आमचं दोघांचं भांडण आहे ना, आम्ही बघून घेऊ. आणि तुम्ही गप्प काय बसलाय? 10 रुपये टेकवा त्याच्या हाताला आणि त्याला चालतं करा. 10 रुपये हातावर ठेवा. 20 ठेवू का? सगळ्यांसमोर लाच. खुर्ची खाली या ना, गपचूप देतो इकडनं. अपमान, घोर अपमान. अरे मी लाच घेत असतो तर इन्स्पेक्टर झालो नसतो काय? माझं नाव मान कापे. नाही हो, केस कापे. इथल्या केसचा छडा लावतो तेव्हाच मी हे केस कापतो. लोकांचे नाही तुमचे कापतो. या बसा. किती दिवस केस कापले नाही. लवकर हा ना, तुम्ही वाटी करतो हजामतेची. मला सांग, तुझी पोरगी केव्हापासून बेपत्ता आहे? काल संध्याकाळपासून. बाजू त्याचे अँगल इकडे. तुमचा मुलगा केव्हापासून बेपत्ता आहे? आज सकाळपासून. काय चाललंय काय रे? त्याला विचारलं की तो बोलतो, त्याला विचारलं की हा बोलतो. अरे काय तुम्ही चाललंय काय तुमचं? बरी एक ती ठरल्याप्रमाणे मुलगी अगोदर, नंतर तुमचा रवी. वय काय? वय बघा, नालेनी इंडा गुट्टू माडीनी नाल गुट्टू माड गुट्टू टांडी गुट्टू. गाणी कसली म्हणतोस? मला वय सांग आधी. 60 वर्ष. काय? अरे तुझं वय ना रे, तुझ्या मुलीचं वय सांग. मुलीचा नाडीनी इंडा गुट्टू. अरे बस झालं बाबा, मला पहिलं तुझ्या मुलीचं वय सांग. 16 वर्ष. अरे लाज नाही वाटत 16 वर्ष वय सांगायला? 16 वय धोक्यात असते माहित नाही का रे तुला? नाही नाही, 16वं कसलं? मी तर म्हणते ती आत्ताच पाळण्यातून बाहेर आली आहे. नाही नाही, मला अजूनही लहान वाटते. हो? म्हणजे बघ साधारण बघ, नानी नी एंडगुंडू नारिंदी एंडगुंडू. दोघं कामाला लागले, आपण जाऊया. काय तुम्हाला सांगितलं बाबू, गप्प बसा गप्प बसा. एक तर सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. अरे काय तो तुमचा मुलगा रवी त्या लहान वयाच्या मुलीला पळून घेऊन गेला, त्याच्याबद्दल अटक करायलोय. ते सही करा. मी काय ऍक्टर आहे का सही करायला? ऍक्टर नाही हो, त्याच्या बापाची सही पाहिजे. आजपर्यंत आमच्या दारात पोलीस आले नव्हते. या गुंडप्पामुळे पोलीस आले दारात. त्याला बघून घे. माझी पोरगी. अरे आहे रे, जिवंत आहे तुझी पोरगी. तिच्या जीवाला तर काही बरे वाईट तर झालं नसतं ना? अरे झालं तर बरंच होईल. काय बरं होईल म्हणतो? अरे फुकटात लग्न होईल ना. असल्या मावाली जावई नक्क मला. ए, इथे कोण हपापल्या तुझी नकटी मुलगी करायला? पोलीस या रवीचा चांगला बंदोबस्त करा म्हणतो. रवीचा बंदोबस्त मी करतोच आता चांगला. कोण आपण? मला सांगा आधी, तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर रवी जोशी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. कसलं गुड इव्हनिंग करताय? हे रवी मवाली ते. म्हणजे तुझ्या मुलीला पळवला तो हा रवी? तो मी नव्हेच. ए मला उल्लू बनवू नको रे. बनलेला काय उल्लू बनवणार? अरे पहिलं त्या शोभाला कुठे पळवून नेलं ते सांग. शोभा? कोण शोभा? कोण शोभा? अच्छा, यांची मुलगी शोभा. अरे रवी, तू नाही ना पळवलं तिला? मग सांग ना त्या पोलीस चालला. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी शोभाला नाही पळवली. मला आहे ना या गुंडप्पावरतीच डाऊट आहे. हं? यांनीच तिला कुठेतरी लपवली असणार. हं? काय हो, ताकि सांप भी मर जाए और लाठी भी ना टूटे. हे गुंडप्पा, असं जर असेल ना तर मी तुला बघून घेऊन सोडणार नाही. हे तुला महागात पडेल सांगून ठेवते. पोलीस समोर धमकी देते मला. अरे तू पोलीसच असत ना? असता पोलीसच असता. हे बघा, तुम्ही पोलीस स्टेशनला जा. शोभा सापडली की स्वतः मी तिकडे येऊन सांगेन. हा, आम्ही सगळे येऊन सांगू तुम्हाला. अरे तुम्ही सगळे याला काय, माझं काय लग्न आहे का रे? मी तुला बघून घेईन, गुंडप्पा. पोलीस या बघा, तुम्ही जर गेला तर हे मला काय मारूनच टाकणार. अरे हे तुला आता कशाला मारतील? ठीक आहे, मारलं तर नंतर पाहून घेऊ. हा, जिवंत मारल्यावर काय बघायचं म्हणतो मी? अरे पोलिसांची ही पद्धतच आहे रे. अरे बाबा, तुझी पोरगी जिवंत आहे, घरी जाऊन निवांत झोप, ती येईल. हा, आम्ही घरी जाऊन झोपता आणि तुम्ही ड्युटीवर जाऊन झोपा. नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना
नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना नारायणा. काय 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 झालं? नाही आला, मी म्हटलं ना भाऊ आला. भांडी गडगडली. काय आज अचानक कसं काय? अगं आलो सहजच, आणि येताना माझ्या बरोबर काही माणसांनाही घेऊन आलोय. अय्या, कोण स्मिता आली की काय? तिला बाहेर काय उभं केलं? आत बोलव तिला. स्मिता नाही ग, स्मिता मजेत आहेत. दुसरी माणसं आहेत, त्यांना बघितलंच ना की डोळे खाडकन उघडतील तुझे. हा, म्हणजे माझे सरळ होणार. बोलू बोलू त्यांना बोलू. बोलवा बोलवा. या सस्पेन्स आहे का? या लाडक्या मुलानो तुम्ही यांना आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. तू शेवटी करायचं तर केलंस तिच्याशी लग्न, आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात पाऊल टाकायची? अगं ताई, आधी त्याचं ऐकून तरी तू गप्प बस, एक शब्द बोलू नकोस. शेवटी वाटोळा केला माझ्या घराचा. अगं ताई, वाटोळ बिटोळ नंतर कर, आधी त्यांना आशीर्वाद तरी दे. ह्यांना आशीर्वाद? ह्यांचं तोंड पाहण्याची माझी इच्छा नाहीये. ह्यांना काय मी आशीर्वाद देऊ? ओ भाऊजी, तुम्ही तर तिला समजावून सांगा ना. अगं माझा तुम्ही गप्प बसा, एक शब्द बोलू नका माझ्याशी. हे म्हणजे असं झालं की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. तू गप्प बस. रवी, नीट कान उघडून ऐक. तू जर हिला घेऊन या घरात राहणार असेल तर मी आत्ताच्या आता आत्महत्या करते. थांब आई, थांब. आम्ही दोघं हे घर सोडून जातो. नको रवी नको. आता माझं लग्न झालंय, तुमच्या नावाचं मी हे कुंकू लावलंय आणि मंगळसूत्रही घातलंय. यांच्या सहारे आणि तुमच्या आठवणींच्या सहारे मी पुढचं आयुष्य काढे. पण माझ्यामुळे तुमच्या घरात असं वादळ नको. आता आयुष्यभर मी आपणच्या घरात एकटीच राहीन. पाहिलंच नाही. अगं हे ऐकल्यावर एखाद्या दगडाला सुद्धा पाजर फुटला असता. पण तुला, चला रे बाळा, तुम्ही माझ्या घरी चला. थांबा पोरांनो. अहो पण तू गप्प बस. आजपर्यंत तुझं नेहमी ऐकत आलो. याचा अर्थ असं नाही मी तुला घाबरतो. बघा, आजची पिढी आहे, आयुष्य त्यांना एकत्र करायचंय. अगं निदान मोठं म्हणून त्यांना आशीर्वाद तरी दे. चालते बा आधी माझ्या घरातून बाहेर. चालते बा म्हटलं ना. थांबा. आता घरात या. वा 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 वा. काय जोडा दिसतोय बघा. अमावस्या पौर्णिमा. आता तू माझी बहीण शकतेस. हा, चला चला चला. पाय पडून आशीर्वाद घ्या. या आईवर, या बाबांवर शतदा प्रेम करा रे. वाट लावलीस तू सगळी, वाट लावली. हे गाणं तिला कसं कळणार? तिला कळायला नको काय बोलतोस ते. हा म्हणतोय इंद फॉंक मम्मडा, इंद फाप बापडा, 100 फोकपाडा पापडा फळा. आता कळलं मग तिला, आहे ना? है ना? हा. काय मामा, काय म्हणता त्याला? काय म्हणतात? आपण लोकांना सांगायचं ते आंतरजातीय विवाह करा, आंतरजातीय विवाह करा. आणि स्वतःवर पाळी आल्यावर मात्र भागंबाग म्हणतो मी. आणि काय रे काक, अहो अहो, आता तुम्ही आमचे नातेवाईक झालात, आता तरी ती लुंगी सोडा. सोडा सोडलं बघा.